2014 I got the national award for the best educational in the India. Now I don't know मुझे क्या अवार्ड दिया, लेकिन एक लेडी ने 2003 से लेके 2014 तक मेरे वर्क का उसने डॉक्यूमेंट्री बनाया एंड सबमिटेड टू द सेंट्रल गवर्नमेंट। डॉक्यूमेंट्री को स्टडी करने के बाद मुझे एक दिन लेटर आया कि आपका नॉमिनेशन में सिलेक्शन हो जाते, तो बस कोई मजाक कर रहा है मेरे साथ। गणपतीचा पिरियड होता आणि गणपती झाल्यानंतर कन्फर्मेशन लेटर आलं की यू गॉट द अवॉर्ड। तो मैंने पहला सवाल मुझे अवार्ड क्यों दिया गया ये पूछा, तो उन्होंने मुझे मेरी डॉक्यूमेंट्री दिखाई कि आपके ऊपर ये डॉक्यूमेंट्री बनाई गई थी और ये डॉक्यूमेंट्री में इतने इंप्रेसिव टेस्टिमोनियल्स दिखे हमें, इतने ड्रास्टिक चेंजेस दिखे बच्चों में और पेरेंट्स में, दैट्स व्हाई। लेकिन आज भी मैं अगर किसी चीज को इंपॉर्टेंस देता हूँ तो मेरे गुरु को मैंने जो सवाल पूछा उस सवाल को। आफ्टर इंजीनियरिंग इट्स लाइक अ 3 इडियट। 6 महीना मैंने कंप्यूटर फील्ड में काम किया एंड देन आई गॉट फ्रस्ट्रेटेड कि कंप्यूटर बातें नहीं करते हैं, है ना, एंड आई एम फ्रॉम वेरी पुअर फैमिली। तो 2 समय का खाना ये भी बहुत मुश्किल थी एंड लेकिन मैं बहुत जिद्दी था। आजकल के पेरेंट इस चीज से बहुत नेगेटिव होते हैं कि बच्चा जिद्दी है। मैं कहूँगा अगर आपका बच्चा जिद्दी है यू कॉन्ग्रेचुलेशन, क्योंकि आज के जमाने में अगर कंपटीशन को बीट करना है तो जिद्दी होना बहुत जरूरी है। तो मैं बहुत जिद्दी था और मेरे घर वालों में से बहुत कम बच्चों ने ग्रेजुएशन क्रॉस किया था। आई वाज द फर्स्ट चाइल्ड जिसने जिद लगा के बैठा था कि साइंस में जाना है। तो मेरा पूरा एजुकेशन करने के लिए घर वालों को बहुत कर्जा निकालना पड़ा। 7.5 लाख कर्जा उस समय पे निकाला था मेरे इंजीनियरिंग के लिए। मम्मी ने जेवर बेचे थे और ये सारी चीजें होने के बाद जब मैं इंजीनियर बना तो रिजल्ट आने के बाद पता चला कि इसमें कुछ मजा नहीं है। एट दैट टाइम 10वीं से लेके 10th स्टैंडर्ड से लेके मैंने ये क्लासेस लिया। अगर आपने मेरी एज को कैलकुलेट किया इट इज 32 नाउ एंड आई स्टार्टेड माय करियर एट द एज ऑफ 17। तो जब एज को कैलकुलेट किया तो मुझे समझ में आया कि 10th स्टैंडर्ड से मैंने क्लासेस लेना शुरू किया था और बच्चों के साथ मेरा कॉम्बिनेशन बहुत अच्छा था, कनेक्शन बहुत अच्छा था, सब कुछ शेयर करते थे। When I started my career full fledged, मैंने करियर स्टार्ट किया, पहले 3 साल के बाद I got frustrated। इसका रीजन ये था I started my career in a slum area। अगर बच्चे आवाज कर रहे हैं it is okay, पेरेंट्स को आवाज नहीं करना, ओके? बच्चों को आना है, पेरेंट्स के नहीं। So मेरे गुरु के पास गया और मैंने पूछा कि मैं जितना इनपुट डाल रहा हूँ उतना आउटपुट नहीं आ रहा। बच्चों के ऊपर जितना इनपुट डाल रहा हूँ उतना आउटपुट नहीं आ रहा है। सो मैं फ्रस्ट्रेटेड हूँ कि क्या गलत कर रहा हूँ। He told me one metaphor। मेरे गुरु हमेशा मुझे मेटाफर में आंसर देते हैं, डायरेक्टली कभी आंसर नहीं देते। He makes me to think। आप सोचो इसके ऊपर। तो उन्होंने एक मेटाफर दिया कि you are working on fruit, but you are not working on root। ये स्टेटमेंट उन्होंने मुझे बताया। इस घटना को मेरे ख्याल से 12 साल हो चुके हैं। रात भर में सोचता बेटा कि ये क्या मेटाफर है, व्हाट इज द मीनिंग ऑफ फ्रूट एंड व्हाट इज द मीनिंग ऑफ फ्रूट। एंड द मॉर्निंग आई गॉट द आंसर। इफ आई कंसीडर द फ्रूट एज आवर स्टूडेंट्स और द चिल्ड्रन, अगर ये जो फ्रूट्स हैं ये हमारे बच्चे हैं, स्टूडेंट्स हैं या फिर आउटकम है, उसके रूट क्या है? हाँ, यस, so I'm directly working on this and not working on this, so I'm not getting the ultimate result। And from that moment I started parenting। आपको पता है मेरा फर्स्ट पेरेंटिंग सेशन जब हुआ तो मेरी एज थी 21। इट्स नाउ 32, 21। तो 21 जब मेरा नेक्स्ट डे पेरेंटिंग सेशन था मैं बहुत डरा हुआ था। मैंने स्टडी तो बहुत किया था, मेरे पास टेस्टिमोनियल बहुत थे। तो फिर से मैं गुरु के पास गया, बोले कि पेरेंट्स मुझे एक्सेप्ट करेंगे? वो तो मुझे नीचे से ऊपर तक देखेंगे, ये खुद अभी पेरेंट नहीं हुआ है, ही इज टॉकिंग अबाउट पेरेंटिंग। सो मैं फिर से मेटाफर में मेरे गुरु ने बोला कि आपने कभी किसी स्पेशलिस्ट डॉक्टर को मिले हैं? कहाँ मिला हूँ? कैंसर स्पेशलिस्ट, आई स्पेशलिस्ट। तो किसी कैंसर स्पेशलिस्ट डॉक्टर को कैंसर होना ही चाहिए खुद को, ऐसा जरूरी है? आई सेड नो। तो जरूरी नहीं है कि पेरेंट है, लेकिन यू आर ऑब्जर्विंग द होल सिस्टम प्रॉपर्ली। तो लेट अस अंडरस्टैंड दिस कांसेप्ट प्रॉपर्ली। और फिर आज अभी जो मॉर्निंग की मीटिंग थी जिसकी वजह से मुझे लेट हुआ, वेरी लकी, आज का दिन ही मेरे लिए बहुत लकी है। ही इज अ पर्सन जो लास्ट 55 इयर्स एजुकेशन सिस्टम के ऊपर काम कर रहे हैं, नॉट ओनली इन इंडिया। आज गवर्नमेंट के बहुत से एजुकेशनल प्रोजेक्ट ये हैंडल कर रहे हैं। इन इंग्लैंड ही हैव द बेस, इन सिंगापुर ही हैव द बेस। और जब उन्होंने मुझे इंटरव्यू के लिए बुलाया था, मेरा इंटरव्यू ले रहे थे वो, बिकॉज माय अल्टीमेट गोल इज टू ब्रिंग बैक गुरुकुल सिस्टम इन इंडिया। हमारे ऑर्गेनाइजेशन का ये पर्पस है। तो उन्होंने
आधा घंटा पौना घंटा मेरा सुना कंसेप्ट एंड देन ही स्टार्टेड एक्सप्लेनिंग कि हाउ ही इज वर्किंग ऑन द गुरुकुल सिस्टम। तो उसमें से बहुत सारे टिप्स आज आपको शेयर करने के लिए अपॉर्चुनिटी है, सुबह मैंने सुना है और आज आपको सुनाने जा रहा हूँ। तो लेट अस अंडरस्टैंड ये जो पैरेंट है आज का, ये कंफ्यूज क्यों है, व्हाई दिस पैरेंट इज कंफ्यूज, इसका रीजन पहले फाइंड आउट कर लेते हैं। और इसके लिए हमें हमारे बचपन में जाना पड़ेगा और हमारा बचपन और हमारे बच्चों का बचपन, इसका पहले कैलकुलेशन कर लेते हैं। ओके, सो सबका फोकस रहेगा बोर्ड पे। ओके, दिस इज यू एंड दिस इज योर चाइल्ड। फर्स्ट क्वेश्चन, आप कौन से एज में स्कूल गए थे? व्हाट इज द एज ऑफ योर चाइल्ड जब वो स्कूल जा रहा है? 2.5 और 3, राइट? आप में से कितने लोगों ने वर्नाक्युलर मीडियम से स्टडी किया है? इंग्लिश मीडियम से नहीं, वर्नाक्युलर मीडियम से स्टडी किया। ओके, आपने एबीसीडी कब सीखा? अच्छा, 10th स्टैंडर्ड में। 6 + 5 11। आपका बच्चा कब सीख रहा है? ओके, गुड, वेरी गुड। अच्छा, आपके घर में टीवी था, कलर टीवी नहीं था? अच्छा, गांव में आप में कितने लोग अपने बचपन विलेज गांव में गए हैं? बचपन गांव में एक टीवी हुआ करता था, इफ यू रिमेंबर, राइट? और कब चालू होता था वो टीवी? संडे, इफ यू रिमेंबर, महाभारत, रामायण एंड होल थिंग्स एंड इन द इवनिंग 4 PM मूवी, राइट? और जो संडे को टीवी बंद होता वो कब चालू होता? अगले संडे, नेक्स्ट संडे। ओके, सो टेलीविजन ये जो पार्ट था, ये टेलीविजन का पार्ट था संडे टू संडे, राइट? कितने चैनल थे आपके समय में? 1 या 2, राइट? चैनल कैसे एडजस्ट करते? एक बंदा ऊपर जाता है एंटीना घुमाने के लिए। हाँ, बराबर है, राइट, यहीं पे रखो, राइट? सो 2 चैनल्स। आज टेलीविजन घर पे कब चालू होता है? आप उठते हो तभी टेलीविजन चालू होता है, आप सोने के बाद भी शायद टेलीविजन चालू होता है। कितने चैनल है आज टेलीविजन पे? मोर देन 500 600, राइट? ओके, 600 चैनल्स है, सो मच ऑफ ऑप्शंस। ओके, तो जिसके घर पे टेलीविजन हुआ करता था वो बहुत प्राउड फील किया करता था तभी, है ना? देखो, अभी टेलीविजन को थोड़ा सा ज्यादा टारगेट करता हूँ हमेशा, टेलीविजन एंड मोबाइल को। और आपके मैसेज में मेरे ख्याल से वो आया है कि टेलीविजन एंड मोबाइल के एडिक्शन से कैसे दूर करें। सो पहला एडिक्शन किसको लगा है? देखो, सबसे पहले ये ध्यान में रखो कि कोई भी प्रोडक्ट जब मैन्युफैक्चर होके आता है तो उसकी रिस्पॉन्सिबिलिटी मैन्युफैक्चरर की होती है। प्रोडक्ट जब बाहर आता है, कंपनी का ऊपर नाम लगा लिखा हुआ है, फेयर एंड लवली, पार्ले जी, अगर उसमें कुछ फॉल्ट मिलता है तो उसका ब्लेम हम लोग किसके ऊपर करते हैं? प्रोडक्ट के ऊपर करते हैं या प्रोडक्ट के मैन्युफैक्चरर के ऊपर करते हैं? मैन्युफैक्चरर के। तो आज सब यहाँ पे मैन्युफैक्चरर बैठे होंगे। ओके, इफ योर प्रोडक्ट इज फॉल्टी तो प्रोडक्ट का कोई प्रॉब्लम नहीं है, मैन्युफैक्चरर का प्रॉब्लम है। सो लेट अस अंडरस्टैंड, हम लोग जब टेलीविजन देखा करते थे तो थोड़ा याद कीजिए, कुछ मैटर नहीं करता था, कम्युनिटी मैटर करती ना एज मैटर करती, सब लोग कुछ 2 घंटे 4 घंटे एक जगह पे बैठते हैं, सब लोग। So at that time टेलीविजन काम करता था लोगों को जोड़ने का, yes or no? अभी कैसा है? 7 बजे का माहौल कैसे होता है? शाम के 7 बजे का माहौल कैसे होता है? हाँ, अभी 7 बजे पापा को क्या देखना है? 7 बजे टेलीविजन पे पापा को क्या देखना है? न्यूज देखना है। ओके, वेरी गुड। मम्मी को क्या देखना है? बच्चे को क्या देखना है? कार्टून। So when cartoon is going on, mommy and papa is not interested. When news is going on, बच्चा and mummy is not interested. And when serial is going on, बच्चा and papa is not interested. अभी ये जब मैंने बोला तो एक पैरेंट मुझे, अभी मैंने बहुत सारे पैरेंट सेशन लिए हैं, बहुत सारे। तो एक पैरेंट मुझे आफ्टर सेशन आके मिला कि सर आपने जो बोला ना टेलीविजन का एकदम परफेक्ट बोला, तो मैं बहुत खुश हुआ। चलो कोई तो मेरे माइंडसेट का है। तो उसने बोला सर आपने क्या सोल्यूशन किया टेलीविजन के ऊपर? सर मैंने क्या किया, एकदम रामबाण उपाय निकाला। मैंने घर पे 3 टेलीविजन लिए। Now this much addicted we people are, this much addicted we people are, and this is a trap. ये एक चीज के ऊपर मैं 3 घंटे बात करता हूँ। एक्चुअल पैरेंटिंग का सेशन 6 से 6.5 घंटे का, with lots of practicals, lots of homework, lots of activities, and then in the evening you come to know कि कहाँ पे मैं गलती कर रहा हूँ। और आज बच्चे हैं तो बहुत सारी चीजें मैं बोलना अवॉइड करूंगा, बिकॉज बच्चों के आज के बच्चे बहुत गास्की कैसे हैं, यहाँ पे प्रूव हो गया ना। आप जो 11 साल में सीखे हैं तो आप आजकल के बच्चे कितने साल में सीख रहे हैं? स्टिल वी आर नॉट
happy and satisfied. Still we are not happy and satisfied. आपके बच्चे शायद ऊपर से आते हुए बच्चा जब आज के पैदा होते हैं हाथ में लेते मम्मी और पापा बोलते मेरा इंजीनियर आ गया, बच्चा बोलते मन में ऊपर था वही अच्छा था. ओके, दिस इज द वन. नेक्स्ट पार्ट जॉइंट फैमिली सिस्टम नाम का कंसेप्ट है, याद है आपको? है ना, जॉइंट फैमिली सिस्टम का. तो मम्मी अगर बच्चे के साथ टाइम स्पेंड भी नहीं करती तो उसको दुख नहीं होता. क्यों? क्योंकि उसको पता है घर में चाची है, दादी है, नाना है, नानी है, दे विल टेक केयर लाइक अ मदर. यस और नो? आज हम लोग फाइनेंशियल मैनेजमेंट इतना कर चुके हैं कि मम्मी और पापा दोनों को जॉब पे जाना ही पड़ता है, तो बच्चा कहाँ जाता है? नाउ हियर इज द प्लेस जहाँ पे बच्चे आते हैं. इसलिए आपको ये प्लेस सिलेक्ट करते समय यू हैव टू बी वेरी केयरफुल. इसमें थोड़ा सा साइकोलॉजी में भी ऐड करूंगा, इसको ध्यान से समझिए. बिकॉज आपको लगता है कि आपका बच्चा उसका कैरेक्टर डेवलप करता है आफ्टर स्कूल और कॉलेज. नो, इसका कैरेक्टर अप टू द एज ऑफ 14 बनता है, अप टू 14. सो आगे जाने से पहले मैं पूछना चाहूंगा कि आप में से कितने पेरेंट्स हैं जिनके बच्चे 1 से 6 साल में है? 1 to 6. ओके. 6 to 12. 6 to 12. ओके. 12 to 18. 12 to 18. नो, अच्छा 12 तक ही रहना है. गुड. इसका रीजन बता. मैंने ये सवाल क्यों पूछा? मैंने स्टार्टेड स्टडीइंग गुरुकुल सिस्टम. तो व्हाई ये जो मैंने ट्री बाजू में निकाल के रखना है वैसे के वैसे नहीं रखता हूँ. इसको आज अगर आप समझ पाए ना तो यू विल अंडरस्टैंड एवरीथिंग. ओके, अगर मैंने इसमें बोला दिस इज आवर फैमिली स्ट्रक्चर और दी पेरेंट्स, अगर रूट्स हमारे फैमिली स्ट्रक्चर है, पेरेंट्स है, तो अल्टीमेटली मुझे बोलना है आवर कल्चर. मुझे क्या बोलना है? अल्टीमेटली क्या बोलना है? कल्चर. इसको प्रूव करते हैं हम लोग. आप आपके टीचर से डरते थे? आज भी अगर आपके टीचर आपके सामने आए तो क्या करते हैं? और आजकल के बच्चे क्यों पता है आपको? Because our parents are not respecting the teachers. I am handling so many schools. अभी मेरे पास बहुत से schools हैं, उनके मैनेजमेंट है, तो हजारों पेरेंट्स से डेली कम्युनिकेशन मेरा होता है. तो पेरेंट्स आजकल जो टीचर के बारे में कम्युनिकेशन करते हैं बच्चों के सामने, दैट इज द फर्स्ट रीजन कि आजकल के बच्चे टीचर्स का रिस्पेक्ट नहीं करते. मैं हमेशा पेरेंट्स को बोलता हूँ कि आपको अगर पेरेंट्स टीचर की कंप्लेंट करनी है तो वो बच्चों के सामने मत कीजिए, लेकिन हम वो गलती. ओके, सो टीचर का रिस्पेक्ट नहीं है तो घर वालों का भी रिस्पेक्ट नहीं है. तो वी आर लूजिंग दिस कल्चर. हम लोग रूट को मिस करते जा रहे हैं. ये नहीं बोल रहा हूँ, आई एम नॉट अबाउट इंग्लिश एजुकेशन, मैं उसके अगेंस्ट नहीं हूँ, ये पहले क्लियर कर लेता हूँ. स्टिल अगर लैंग्वेज लर्निंग के बारे में बोले तो आई एम साइकोलिंग्विस्टिक काउंसलर. तो मैं हमेशा बताता हूँ कि अगर आपकी मदर टंग का फाउंडेशन स्ट्रांग है, इसे रिपीट करता हूँ, अगर आपके मदर टंग का फाउंडेशन स्ट्रांग है, मदर लैंग्वेज का फाउंडेशन स्ट्रांग है, तो दुनिया की किसी भी लैंग्वेज को आप उसके ऊपर बिठा सकते हैं. लेकिन व्हाट वी आर डूइंग इज इन बिहाइंड इंग्लिश के पीछे भागते हुए हम हमारे मदर टंग का फाउंडेशन स्ट्रांग नहीं कर रहे हैं. आप में से कितने लोग मराठी बैकग्राउंड से हैं? मराठी बैकग्राउंड. अच्छा, लहानपणी आनंदी आनंदगडे इकडे तिकडे सोयीकडे ऐकलं, पण नाचरे मोरा अंगाच्या वनात ऐकलं, बरोबर की नाही? तुम्ही जेव्हा जेवायचा नाही, जब आप लोग खाना नहीं खाते बचपन में, तो मम्मी क्या करती? स्टोरी सुना रही थी, चिऊचा घास, काऊचा घास, बाबांचा घास, मम्मीचा घास. आज जब आपके बच्चे खाना नहीं खाते, मैंने बोला ना कि ये पूरा जो सेशन है ना, इसमें से 90% सेशन आपकी गलतियां बाहर निकालने में जाता है. ओके, सोल्यूशन तो बाजू में रह जाते हैं, आपको रियलाइजेशन मोड पे आप आ जाते हैं. ओके, सो कल्चर एक बात हो गया. ये जो बीच में स्ट्रीम है ना, ये है हमारा एजुकेशन सिस्टम. दिस इज आवर एजुकेशन सिस्टम. तो पहले तो रूट के ऊपर हमने काम करना है, दैट इज वेरी इंपॉर्टेंट. जॉइंट फैमिली स्ट्रक्चर नहीं दे सकते आज हम लोग, दैट इज ट्रूथ. फाइनेंशियल मॉडल नहीं बैठता, विचारों में हम लोग आगे बढ़ चुके हैं, टेक्नोलॉजी में हम लोग आगे बढ़ चुके हैं. हाउ मेनी ऑफ यू हैव अ चैलेंज कि आपके बच्चे आपके नहीं सुनते? एवरीवन. पता है आपको क्यों नहीं सुनते? अच्छा, देयर इज अ स्पेशल अरेंजमेंट फॉर चिल्ड्रन. तो कोई अनाउंस करने वाला है? मेरे ख्याल से आपके टीचर्स आपके लिए अरेंजमेंट कर रहे हैं, बच्चों को लेके नीचे जा रहे हैं. ओके, तो लेट देम अलाउ. हाँ, हम लोग कंटिन्यू करेंगे, ठीक है? क्यों नहीं सुनते आपके बच्चे आपको? क्या इसके बारे में कभी सोचा आपने? आप तो आपके मम्मी पापा का आज भी रिस्पेक्ट करते हो,
क्या आपके मम्मी पापा आपसे ज्यादा पढ़े लिखे थे? नहीं, फिर भी आप उनका रिस्पेक्ट करते हैं। तो पहला इसका रीजन समझ लो कि आपके बच्चे आपको क्यों नहीं सुनना चाहते, और इसको इजीली ध्यान में रखना है इन द फॉर्मेट ऑफ 3T, इन द फॉर्मेट ऑफ 3T। और इसको मैं थोड़ा सा स्टोरी फॉर्मेट में एक्सप्लेन करूंगा। लेट अस अज्यूम कि आपके घर में एक लेडी आती है जो आपके घर में सब लादी पोछा या घर का काम सालों से करती है, एंड शी इज लाइक योर फैमिली मेंबर नाउ। ट्रस्ट है उसके ऊपर आपका, पूरा ध्यान लगा के काम करती है। एंड वन फाइन डे यू आर डिस्कसिंग अबाउट द लैपटॉप, आपको एक नया लैपटॉप लेना है घर के लिए, एंड यू आर डिस्कसिंग अबाउट इट कि लैपटॉप कैसा होना चाहिए, उसका कॉन्फ़िगरेशन कैसा होना चाहिए। और ये जो लेडी है जो आपके घर में आ रही है, वो लादी पोछा करते करते आपकी तरफ देखती है और आपको बोल रही है, सर आप है ना डेल का लैपटॉप लेना। तो मेरा आपसे सवाल है कि क्या आप उसकी सुनोगे? हेलो, अरे आपके फैमिली मेंबर जैसी हैं, वेल विशर है, फिर भी नहीं सुनोगे? क्यों नहीं सुनोगे? व्हाई? एक्सपीरियंस एंड टैलेंट, राइट? शी इज टैलेंटेड इनटू हाउसवर्क, दैट इज ओके। लेकिन जब वो टेक्नोलॉजी के बारे में, किसी पर्टिकुलर सब्जेक्ट के बारे में उसका कंपैरिजन हम लोग टैलेंट के बारे में करते हैं, तो शी इज लेस टैलेंटेड देन यू। तो हम सब ने यूनिवर्सल एक रूल बनाया है। वो रूल ऐसा है कि जो हमसे कम टैलेंटेड है उसकी तो मेरा क्वेश्चन है जो बहुत से पेरेंट्स को ऑलरेडी समझ में आया कि क्या आपका बच्चा आपसे ज्यादा टैलेंटेड है? यस और नो? तो पहला तो आप वहां पे फेल हो रहे थे। पहला चीज समझ में आया, टैलेंट, ठीक है? मदर्स, आपके मोबाइल की रिंगटोन चेंज करनी है, वॉलपेपर चेंज करना है, आपके घर में कोई भी टेक्नोलॉजिकल इक्विपमेंट आया है उसको हैंडल करना आपको कौन सिखाता है? यस और नो? सेकेंड इज अ टेक्नोलॉजी, फर्स्ट इज अ टैलेंट। आप फेल हो गए टेक्नोलॉजी में, आप फेल हो गए। आप जब बचपन में स्कूल जाया करते थे तभी भी हमें टीचर पूछा करते थे कि आपको बड़ा होकर क्या बनना है, तो क्या बोलते आप? क्या बोलते हैं? बचपन में अगर आपसे कोई टीचर पूछती कि बड़ा होकर क्या बनना है, तो आप क्या बोलते हैं? आप बोलते हैं पापा जैसे बनना है, मामा जैसे बनना है। कोई एक या दो बच्चा होता जो बोलता डॉक्टर बनना है या फिर साइंटिस्ट बनना है। अगर वो उसने ऐसा बोल दिया तो सारे लोग उसकी तरफ देखते, राइट? आजकल के बच्चों को अगर पूछे तुझे क्या बनना है तो क्या बोलते हैं? इसकी स्पेलिंग भी हमें नहीं आती। एरोनॉटिकल इंजीनियर, गेम में कुछ करना है, राइट ना? बिल गेट्स बनना है, सचिन तेंदुलकर बनना है। सो दिस इज द बिगेस्ट लूपहोल ऑफ आवर पेरेंटिंग सेशन। देयर टारगेट्स, दिस टी इज थर्ड टी इज अ टारगेट। उनके जो टारगेट्स हैं वो हमारे टारगेट से बहुत आगे। वो जो सोच रहे हैं उसके बारे में हमने कभी सपने में भी नहीं सोचा। They are thinking about Mercedes, BMW and that cars and that aeroplanes and so many things जो हमने कभी सोचा ही नहीं। अभी यहाँ पे एक्चुअल पेरेंटिंग चालू होती है कि अगर मैं चाहता हूँ कि मेरा बच्चा मेरे कंट्रोल में रहे, ये कंट्रोल वर्ड जानबूझ के यूज कर रहा हूँ। पेरेंट्स हमेशा मुझे बोलते हैं कि हम लोग तो उसको फ्रीडम देते हैं, हम लोग तो उसको फ्रीडम देते हैं, सिर्फ डिसीजन हम लोग लेते हैं। तो फ्रीडम किस बात की, राइट? नाउ सबसे पहला आपका रोल है, पेरेंट का रोल है, आप आपके स्कूल का रूटीन ध्यान याद कीजिए। आपके स्कूल का रूटीन याद कीजिए। आप जब स्कूल से आते तो क्या करते हैं? क्या करते हैं आप स्कूल से? बहुत सारे क्लासेस जाते हैं ना, कोचिंग क्लास, हॉबी क्लास, फिर चेस क्लास, बैडमिंटन क्लास, अबाकस क्लास, so many classes. Yes, no, absolutely not. Still you are good enough, successful हो आप लाइफ में, yes or no? लेकिन आज हमारी मदर जितनी डरी हुई होती है, सुबह बच्चा कैसे उठता है? चलो लेट अस अज्यूम बच्चे का नाम पप्पू है, तो मदर है ना, तो सुबह सुबह उठने के बाद तो उसकी मदर जागती है तो बोलते पप्पू देखो स्कूल जाना है ना। कितने परसेंट पप्पू उठते हैं? Not even 1%, okay? It's very less. फिर थोड़ा सा टोन, वर्ड वही होते हैं, थोड़ा सा टोन बदलते हैं। पप्पू स्कूल जाना है कि नहीं? अभी यहाँ पे 20-25% पप्पू उठ जाते हैं, लेकिन जो नहीं उठते उनके लिए क्या मेथोडोलॉजी होती है?
बॉडी लैंग्वेज. ओके, आई यूज्ड टू एक्सप्लेन दिस इन अ बॉडी लैंग्वेज कंसेप्ट कि बॉडी लैंग्वेज कितना इंपॉर्टेंट है हमारा. देखो हमारे पेरेंट्स की आंखें अगर बड़ी हो जाती तो हमारी गर्दन कहाँ पे चली जाती, समझ गए ना. हम लोग कैसे, देखो आप याद कीजिए, आपको अगर पिकनिक के पैसे मांगने हैं पापा से मम्मी से स्कूल लाइफ में आपके, तो आप क्या चेक करते पहले मम्मी पापा का, कैसे पता चलता आपको मम्मी पापा का मूड, बॉडी लैंग्वेज से. ऑफिस से कैसे आ रहे हैं आप, अभी नहीं थोड़ा सा मूड बनाते हैं ना. सो अगर आपके पास उतना टैलेंट था तो आजकल के बच्चों के पास कितना टैलेंट है. लेकिन फिर भी एक चीज हम लोग मिस कर रहे हैं, दैट इज द इमोशनल रिस्पेक्ट. आजकल के बच्चे अगर आपसे कुछ मांगना है तो एक स्टेटमेंट में मांगते हैं, क्या पापा मुझे चाहिए, दैट्स इट, चाहिए, एंड वी डोंट नो हाउ टू हैंडल दैट पर्टिकुलर सिचुएशन, जो आज मैं आपको थोड़ा बहुत एक्सप्लेन करने जा रहा हूं. तो अगर पेरेंटिंग यहाँ पे हमें ग्रोथ करनी है तो हमें हमारे ऊपर प्लान करना पड़ेगा. तो मैं हमेशा एक्सप्लेन करता हूँ चाइल्ड डेवलपमेंट प्लान, CDP, चाइल्ड डेवलपमेंट प्लान. हमें हमारे, बिकॉज इफ यू फेल टू प्लान इट मींस यू आर प्लानिंग टू फेल. ये मेरे गुरु ने मुझे बताया था 12 साल पहले कि अगर आप प्लानिंग करने में फेल हो रहे हो इसका मतलब आप फेल होने में प्लानिंग कर रहे हो. अगर आपके पास एक बहुत पावरफुल एनर्जेटिक ऐसा कोई एटम दिया गया है, यूरेनियम जैसा एटम, जिससे एटम बॉम्ब बनाया जाता है, तो यू हैव टू हैंडल इट वेरी केयरफुली, अदरवाइज वो खुद को भी डिस्ट्रॉय करेगा. और आजकल के बच्चों की हालत वैसी है, अगर आप उनको प्रॉपरली वेल प्लान्ड हैंडल नहीं करोगे तो खुद को भी डिस्ट्रॉय करेंगे और आपको. यू हैव टू वेरी केयरफुल. तो क्या करना है हमें एजुकेशन सिस्टम में के ऊपर ध्यान देना. क्या सिखाना चाहते हो आप बच्चे को? आप मुझे बताइए कि आपका बच्चा जब 14 साल का होगा या स्कूल एजुकेशन कंप्लीट करके बाहर आएगा, तो विच आर द मेन क्वालिटीज जो आप उसमें देखना चाहते हैं? आप में से कितने लोगों ने सोचा इसके बारे में? प्लीज रेज योर हैंड कि मैं ये 4, 5, 6 क्वालिटी देखना चाहता हूं जब मेरा बच्चा स्कूल से बाहर आए. दिस इज द प्रॉब्लम, दिस इज द बिगेस्ट प्रॉब्लम. वी डोंट नो आवर व्हाई. हम लोग देखो कितने डरे हुए हैं ना आज के पेरेंट्स कि हम लोग बेस्ट टू बेस्ट स्कूल में एडमिशन लेने के लिए तड़पते हैं, यस और नो. उसके बाद भी हम लोग बेस्ट टू बेस्ट ट्यूशन के लिए भी तड़पते हैं. तो मैं अगर आपने उसको बेस्ट स्कूल में डाला है तो फिर से बेस्ट ट्यूशन क्यों ढूंढ रहे हो? मतलब आपको आपके चॉइस के ऊपर भी डाउट है. ये डाउट आपके लो कॉन्फिडेंस की वजह से. मैं जानता हूं आपको किस चीज का डर है. आप उस फेलियर से डर रहे हो जो फेलियर आपने देखा उसके लाइफ में. क्यों? क्योंकि हमें बचपन से सिखाया गया है कि देखो चलना फिरना शुरू हो गया तो आपको स्कूल जाना है, फिर आपको अच्छा पढ़ाई करना है, अच्छा पढ़ाई करने के बाद 10th स्टैंडर्ड में आपको अच्छा परसेंटेज लाना है, अच्छा परसेंटेज लाने के बाद यू विल गेट गुड कॉलेज, गुड कॉलेज विल गिव यू गुड डिग्री, एंड गुड डिग्री विल गिव यू गुड जॉब, एंड गुड जॉब विल गिव यू गुड इनकम, एंड यू विल बी सक्सेसफुल इन लाइफ. कितने लोग हुए इस फॉर्मूला से सक्सेसफुल? सोचिए. एंड उसी फॉर्मूले को हम लोग क्या कर रहे हैं, और जोर लगा के फॉलो करने के पीछे लग चुके हैं. उसी फॉर्मूले, मतलब किसी ने मुझे एक मैप दिया सिद्धिविनायक मंदिर जाने का, और मैंने देखा ही नहीं, हेडलाइन पढ़ा ही नहीं उसका कि ये जो मैप है ये चेन्नई सिटी के सिद्धिविनायक का है, एंड आई एम यूजिंग दैट मैप फॉर टू सर्च द मुंबई सिद्धिविनायक मंदिर. और मैं जोर लगा के मेहनत लगा के करके क्या बोल रहा हूँ, नेवर गिव अप. 10 बार गया उस मैप को फॉलो करके, लेकिन मैं डेस्टिनेशन पे नहीं पहुंचा. मैंने कभी सोचा ही नहीं कि मैप बदलना पड़ेगा. एंड दैट इज द बिगेस्ट चैलेंज. हम लोग मैप नहीं बदलना चाहते, हम लोग रिस्क नहीं लेना चाहते. हम लोग लगे हुए हैं. उसने अपने बच्चे को स्कूल में डाला, उसने स्पोर्ट्स में डाला, डालो. उसने ये एजुकेशन लिया, करो. आप में से कितने पेरेंट्स ये इस सेंटेंस को मानते हैं कि एवरी चाइल्ड इन दिस वर्ल्ड इज यूनिक? कितने लोग मानते हैं एवरी चाइल्ड इन दिस यूनिक? एवरीवन. आप में से कितने पेरेंट्स के घर में 2 बच्चे हैं, दोनों एक जैसे हैं? आज दिस क्वेश्चन टू लैक्स ऑफ पेरेंट्स. घर में 2 बच्चे हैं, मैन्युफैक्चरर एक ही है, प्रोडक्ट डिफरेंट. क्यों? अब ये गॉड वगैरह कंसेप्ट तो है ही, आप कितना मानते हैं वो तो है ही, लेकिन इसके पीछे साइंस भी है. हमारे शास्त्रों में गर्भ संस्कार का उल्लेख किया गया है, गर्भ संस्कार के बारे में बताया गया. ये 9 मंथ, दिस 9 नंबर इज वेरी स्पेशल नंबर, यूनिवर्सल नंबर बोला जाता है. 9 मंथ ही प्रेग्नेंट क्यों होती है, इसके पीछे भी बहुत बड़ा साइंस है. हम लोग शास्त्रों को फॉलो करते हैं लेकिन उसके पीछे का साइंस फॉलो नहीं करते. हम लोग बोलते हैं बच्चों को कि वाकुन पाया पड़ा,
पण त्याच वेळेला तुम्हाला 2 ठिकाणी स्पर्श करायचा आहे, ह्या पर्टिक्युलर पोर्शनला आणि पाठीच्या या पर्टिक्युलर पोर्शनला. हे आपल्याला माहित नाही, कारण की हे इग्निशन पॉइंट आहे, मेमरीचे इग्निशन पॉइंट आहे. म्हणजे तो ज्या दिवसभरामध्ये जे काय वाचेल, ऐकेल, बघेल, हे सगळं इग्नाइट होत राहील इफ यू टच एंड दिस विथ लव एंड अफेक्शन. आजकल बच्चे पैर नहीं पड़ते हो तो दूर की बात है ना. हमारे पनिशमेंट भी जो होते हैं ना आज इन यूएस ऑफिसेस में अगर आपको झूठ लगता है यूट्यूब कीजिए. ऑफिसेस में हमारे जो उठक बैठक है ना, कान पकडून उठा बसा काढणं, हे प्रत्येक जवळजवळ ऑलमोस्ट ऑल ऑफिसेस मध्ये ब्रेन जिम म्हणून ऍक्सेप्ट करण्यात आलेलं आहे. ऑफिस मध्ये लोकांना काढायला लावतात. म्हणजे एवढं सायन्स होतं या सगळ्या गोष्टींमध्ये. नाउ व्हाट इज दिस 9 मंथ? अभिमन्यूची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती है. अभिमन्यु महाभारत हमने देखा होगा है ना. तो जब वो कहानी बताते हैं भगवान कृष्ण कि चक्रव्यूह में कैसे जाना है, तो उसकी मदर जागते रहते सुनते रहते, तो अभिमन्यु को वहां पे ही पता चलता है. लेकिन जब वो बताता है कि कैसे उसमें से बाहर आना है, तो वो सो जाती है और उसको पता नहीं चलता. दैट मच पावरफुल इज अ गर्भ संस्कार. तो आपसे एक सवाल है, आप क्या सोचते हैं पेरेंटिंग कब से चालू होती है? पेरेंटिंग का रोल कब से चालू होता है? जब प्रेग्नेंट हो. साइंटिफिकली ये प्रूव हो चुका है, स्पिरिचुअली भी ये प्रूव हो चुका है. जब आप सोचते हो, जिस दिन हस्बैंड एंड वाइफ दोनों भी सोचते हैं कि वी वांट अ चाइल्ड, उस दिन से पेरेंटिंग शुरू होता है. उस दिन से पेरेंटिंग शुरू होता है. बिकॉज इस रूट का भी जो रूट है ना, दैट इज थॉट. दैट इज थॉट. इसको एक मेटाफर देता हूं. पूर्वीच्या काळी लोक तपश्चर्या करायचे. मूल पाहिजे तपश्चर्या, पूजा अर्चना. आणि जेव्हा देव प्रकट व्हायचं त्यावेळेला त्यांना काय दिलं जायचं? वरदान. मग देव हे नाही बघायचा समोरचा राक्षस आहे, देव आहे, किंवा उसको कौन से कैटेगरी का ये नहीं. इसने तपश्चर्या किया है, इसको क्या मिलेगा? वरदान मिलेगा. लेकिन वरदान कौन मांगेगा? जिसने तपश्चर्या की है. भगवान नहीं बोलता तेरे लिए अच्छा है या बुरा है, तू जो मांगेगा वो मिलेगा. आज हम लोग लॉ ऑफ अट्रैक्शन पढ़ते हैं, पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड पढ़ते हैं. ये जो सारा कंसेप्ट है ना, दिस इज बेस्ड ऑन दिस. व्हाट यू आर थिंकिंग ओवर हियर विल बी प्रोड्यूस. आपको पता है ताजमहल बनाया गया, ताजमहल 2 बार बना, 2 बार. जिसने बनाया उसके माइंड में पहले बना और फिर एक्चुअल बना. तो जब आप सोचते हो कि आई वांट अ चाइल्ड, उस समय से पेरेंटिंग शुरू होती है. और ये मिरेकल जो है ना, जो सारी चीजें मैं आपको बता रहा हूँ, इसमें से 90% प्लस चीजें मैंने खुद अप्लाई की है. मैंने ये सपना देखा कि मेरी डॉटर कैसे. मेरी पूरी फैमिली हिस्ट्री में हमारे घर में लड़की नहीं है, लड़की ही नहीं है. तो मैंने सपना देखा कि मेरे घर में लड़की है. पूरे घर वाले मेरे ऊपर हंस रहे थे. आई स्टार्टेड विजुअलाइजिंग. मैंने मेरे वाइफ को बोला कि इस तरह से विजुअलाइजिंग करो, राइट डाउन पिक्चर्स, सो मेनी थिंग्स आई डिड. और सब मुझे हंस रहे थे. तो कितना भी कोशिश कर, हमारी फैमिली हिस्ट्री है कि हमारे यहाँ पे लड़का ही पैदा हो. आप लोगों को मजाक लगेगा. आई डिसाइडेड द डेट आल्सो, 14 नवंबर, चिल्ड्रंस डे. आई डिसाइडेड अ नेम. मैंने ऑलरेडी नेम भी डिसाइड करके रखा था. और सबसे बुरी बात आपको लगेगी ये सुन के, मैंने ये भी डिसाइड किया था कि मेरी लड़की स्कूल नहीं जाएगी. एंड नाउ शी इज 4 ईयर. बर्थ 14 नवंबर, चिल्ड्रंस डे. लड़की पैदा हुई, नाम वही है. और आज 4 साल की उम्र में वो 4th स्टैंडर्ड का स्टडी कर रही है, विदाउट गोइंग टू स्कूल, विदाउट एनी प्रेशर. लेकिन उसके लिए सारी चीजें मैंने बताई. सबसे पहले लास्ट 10 साल आई डोंट हैव अ टीवी, टेलीविजन. मेरे जितने बुक्स हैं, जितना महीने भर में मैं बुक्स खरीदता हूँ, मंथली ऑलमोस्ट 50 to 60 बुक्स में परचेस करता हूँ. उसके 50% रेशियो में मैं मेरे डॉटर के लिए बुक्स खरीदता हूँ. तो शी ऑलमोस्ट हैव 350 to 400 बुक्स नाउ. और वो पूरे घर में स्प्रेड होते हैं. शी यूज्ड टू रिमेंबर मी. अगर मैं कभी भूल गया मेरा टाइमिंग बुक रीडिंग का, तो ती मला येऊन सांगते, बाबा पुस्तक नाही वाचलं. मेड हर की मम्मी पप्पा हाक नाही मारायची. काय मारायची? आई. तिला आजीच्या सोबत महिनाभरातून तिला 2 ते 3 फेऱ्या मी गावाला घेऊन जातो. मी नॅचरलिस्ट आहे. ती बेडूक पकडते हातामध्ये. नो काव, गाईचं दूध कसं काढतात,
अच्छा तुम्ही आंबा कसा शिकला? आंबा बगीचा गावी लहानपणी बच्चों ने देखा होगा ना मैंगो, कच्चा कैरी देखा था आपने? कैसे देखा था? पेड़ पे देखा था, उसको गिराया था आपने नीचे, काटा था, नमक विमक डाल के खाया था, राइट? फिर उसी कच्चा कैरी को आपने आम होते हुए देखा था। हाउ यू, आप कैसे आइडेंटिफाई कर लेते हैं कि वो आम है? यू कैन आइडेंटिफाई द कलर, येलोइश हुआ है तो बराबर उसको ही पत्थर मार के आप गिरा देते हैं, उस मैंगो को खा देते हैं। आज हमारा बच्चा मैंगो कैसे सीख रहा है? देखो प्रीस्कूल्स आर डूइंग एक्स्ट्रा एफर्ट, दे आर टेकिंग फील्ड विजिट एंड एवरीथिंग। और पेरेंट्स क्या गलती करते हैं पता है? मैंने बेस्ट प्रीस्कूल में गोहिल मैम के पास डाल दिया कि मेरा रोल खत्म। नो, इफ योर चाइल्ड इज बिटवीन 1 to 6, ये यहाँ पे पार्ट है 1 to 6। आपको पता है सबसे ज्यादा डेवलप क्या होता है? इस एज में सबसे ज्यादा डेवलप होते हैं सेंसेस। क्या होते हैं? सेंसेस। और सेंसेस वो चीज है आपके ब्रेन की कैपेबिलिटी में आपको अभी बताने जा रहा हूं। ओके, एंड माइंड एंड मेमोरी ट्रेनर जब मैंने ट्रेनिंग लिया तब मैं हैरान था कि हमारे ब्रेन की ये पावर है। यू नो हमारा ब्रेन न्यूरॉन से बना है एंड वी हैव 360 करोड़ प्लस न्यूरॉन्स। कितना? 360 करोड़ प्लस न्यूरॉन्स। एंड यू नो द पावर ऑफ वन न्यूरॉन आउट ऑफ इट? एक न्यूरॉन की पावर क्या होती है? इट्स लाइक अ मॉडर्न कंप्यूटर। तो हमारे पास कितने कंप्यूटर हैं? 360 करोड़ प्लस कंप्यूटर्स। फिर ऐसा क्यों होता है कि बच्चा 4th स्टैंडर्ड तक या 5th स्टैंडर्ड तक स्कूल में टॉप कर रहा है एंड सडनली उसको मेमोरी का चैलेंज हुआ, फोकस नहीं हो रहा है, कंसंट्रेशन नहीं हो रहा है? आपने कभी सोचा इसके बारे में क्यों नहीं हो रहा है? आपने ऑब्जर्व किया आपके बच्चों को? अगर आज टीवी पे कोई भी एक गाना या सॉन्ग एक समय पे एक ही बार सुनते हैं, मध्ये ते काहीतरी गाणं आलं होतं झिंग झिंग झिंगाट नावाचं सगळ्यात, तुम्हाला तर माहितीच असेल, टीव्ही बघताय म्हणजे ते असेलच। या पालकांना एवढं प्राऊड फील व्हायचं जेव्हा त्यांची मुलं झिंग झिंग झिंगाटवरती नाचायचे, तर मी म्हणायचो आज हे नाचतायत। नाव दिस इज ऑल, मी हे नाही म्हणत की त्यांना एंटरटेनमेंट नका देऊ, मी तुम्हाला काय म्हणतोय, तुमच्या शाळेच्या दिवसांमध्ये तुमचं एंटरटेनमेंट काय होतं? येस, ऑन ग्राउंड। ह्या एज मध्ये आपण फिजिकली टफ झालो की नाही आठवा। तुम्ही ढोपर फोडून नाही यायचं, सायकल चालवायचा प्रयत्न करायचा तेव्हा काय ढोपर काय करायचे आई? हे लाव हळद आणि जा काय नव्हतं। आता आपण काय करतो? आपण पडूनच देत नाही, आपण ढोपर फुटूनच देत नाही। त्या दिवशी एक आई आपल्या मुलाला सायकलिंग शिकवत होती, तिने ते ढोपराला बिपराला सगळं लावून ठेवलं होतं। दिस इज कॉल्ड ओव्हर प्रोटेक्टिंग ना। आम्ही आमच्या लँग्वेज मध्ये ह्याला ऍडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणतो। ऍडव्हर्सिटी क्वेश्चन आपण आपल्या ही जी जनरेशन आहे ना, आपण मी तुम्हाला माझ्या बरोबर आपण एकत्रच आहोत सगळे, आपण आपल्या लाईफ मध्ये जो स्ट्रगल बघितलाय, तुमची मुलं बघतायत का? तुम्ही तुमच्या मुलांना नेहमी स्टोरी सांगतो, ह्याला तुमची मुलं काय म्हणतात माहितीये? टेप रेकॉर्ड। तुला जे मिळतंय ना ते धक्का पण बोलत, हाफ चड्डीवरती 7-7 किलोमीटर चालत जायला लागायचं, पायात चप्पल नसायची, पॅन्ट फाटलेली असायची, शर्ट बाहेर काढून आम्हाला चालत जायचं। बघा सगळ्यांना हसायचं बिकॉज दिस इज युअर टेप रेकॉर्ड, राईट? अशी भरपूर डायलॉग असतात आपले। आणि मग तुमची मुलं तुम्हाला डायलॉग बोलतात की ठीक आहे मम्मी पप्पा, त्यावेळेला तुमचे प्रॉब्लेम होते, आमच्याकडे नाहीये, दॅट्स इट। याच्यापुढे काय बोलणार तुम्हाला सांगा ना? दॅट इट इज ट्रूथ ना, खरं आहे ना? तुम्ही त्या स्टोऱ्या सांगून काहीच फायदा नाहीये। ते इमॅजिन पण नाही करू शकत की आपण काय फेस केलं, इमॅजिन पण नाही करू शकत, आणि ह्याला रिस्पॉन्सिबल आहोत आपण, वी आर रिस्पॉन्सिबल। तो सबसे इंपॉर्टेंट, अगर आप 14 साल के बाद सबसे पहली चीज देखना चाहोगे आपके बच्चे में, तो वो चैलेंज टेकिंग एबिलिटी, यस और नो? चैलेंज टेकिंग एबिलिटी। या फिर आपके बच्चे को आप देखना चाहोगे थोड़ा सा फेलियर आ गया, रोना शुरू, डिप्रेशन चालू। आज हमारे जैसे काउंसलर लाखों रुपए क्यों कमा रहे पता है? Because of this. Because of this. आज बड़े-बड़े पॉलिटिशियंस, कंस्ट्रक्शंस में जो बड़े-बड़े लीडर्स हैं, इनके बच्चे मेरे पास काउंसलिंग के लिए आते हैं, एंड दे आर रेडी टू पे मी एनीथिंग। सर आप सिर्फ, मैं ब्लैंक चेक भेज देता हूँ, अमाउंट डाल दो। अभी एक केस है दुलिया से, आई एम हैंडलिंग। बच्चा 4 साल इंजीनियरिंग में ही है, फर्स्ट ईयर में अटका हुआ है।
मैंने बोला जो भी रिपोर्ट किया होगा वो भी पहले उसके साथ, उससे पहले मुझे भेज दो, आई वांट टू स्टडी। तो आपको पता है 350 रिपोर्ट आए मेरे पास, महाराष्ट्र के सबसे टॉप काउंसिलर, साइकियाट्री, सबके पास जाके आए थे। एंड नाउ द चाइल्ड इज इन द मोड घर से बाहर ही नहीं निकलना चाहता, काउंसिलिंग तो दूर की बात। मैं चाहूंगा कि आपके बच्चे के 2 इंटेलिजेंस डेवलप करो। आप अगर 1 से 6 साल में हो तो सबसे पहले एडवर्सिटी क्वेश्चन एंड सेकेंड इज नेचुरलिस्टिक इंटेलिजेंस with kinesthetic intelligence. Okay, now this is connected with the फिजिकली जितना स्ट्रांग होगा, नेचर से जितना कनेक्ट होगा। देखो आप स्पिरिचुअलिटी के ऊपर विश्वास करते हो या नहीं करते हो, यहाँ पे कोई मैटर ही नहीं करता कि आप कौन से कास्ट और कौन से हिस्से हो। स्पिरिचुअलिटी इज ओपन फॉर एवरीवन। और सब आपको पता है सबसे अच्छी तरह से स्पिरिचुअलिटी हमारे बच्चों को अगर कुछ कोई सिखा सकता है, दैट इज नेचर, दैट इज नेचर। और हम लोग वही हमारे बच्चों से दूर कर रहे हैं। देखो हमारी छुट्टी कितनी हुआ करती थी आफ्टर स्कूल, 2 महीने हम लोग कहाँ पे रहते थे? मामाच्या गावाला, याच्या गावाला, त्याच्या गावाला, आंबे पाड हे खरंच तुमचे आई वडील दिवस रात्र तुमच्या मागे असायचे, त्यांना काय पडलेलीच नसायचे अजून। आता तुम्ही बोला आमच्या आई वडिलांना पडलेलीच नव्हती, आम्ही किती चांगले पॅरेंट्स आहोत। नो, यू आर वॉचमॅन पॅरेंट्स। तुम्ही एवढे घाबरलेला आहात सोसायटीमध्ये होणाऱ्या चुकीच्या गोष्टींना की तुम्ही त्यांना प्रोटेक्शन मध्ये ठेवताय, and that's why they are not able to take the decision making ability. This is what you want in your child at the age of 14. सिंपल आहे, एक मेथोडॉलॉजी सांगतो। तुम्ही तुमच्या मुलाला खेळणं घ्यायला जाताय, बर्थडे आहे किंवा काय आहे, कसं सिलेक्ट करता? हा, किंवा तुम्ही ठरवलेलं असतं? नो, इथून डिसिजन मेकिंग ॲबिलिटी। सर्वात आधी तुम्ही बजेट ठरवायचं। काय ठरवायचं? बजेट। आणि व्हॉट यू वॉन्ट, तुम्ही ह्या एज मध्ये एखाद्या खेळातून त्याच्यामध्ये काय अपेक्षित करता ते खेळ, तो गेम ठरवायचा आहे तुम्हाला। ओके, देन आउट ऑफ दिस thousands and 10,000 and lakhs of games, you have to keep 4 in front of your child. किती ठेवायचे? 4. लोक म्हणतात कमी बजेट मध्ये चांगलं खेळणं मिळत। बुलशिट। तुम्ही काय खेळायचं लहानपणी घरी असल्यावरती? आठवत आहे? सो मेनी गेम्स। तुम्ही फक्त एक दिवस बसलात ना तर तुमच्या मुलासाठी एवढे गेम्स तयार कराल की त्याला मोबाईलची गरज लागणार। आपण पण सगळे फादर्स क्रिकेट खेळायचो दिवस रात्र, संडेची तर वाट बघायचो, आणि शनिवारची शाळा कधी सुटते आणि कधी मैदानात, हे मी पण एक्सपिरियन्स केलं। आपली मुलं पण उत्कृष्ट क्रिकेट खेळतात। कुठे? पबजी है ना। सो द फर्स्ट थिंग, एनीथिंग जे तुम्हाला त्याच्यासमोर द्यायचं आहे ना, त्याला ऑप्शन्स ठेवा अँड लेट हिम सिलेक्ट। कसं आहे, उद्या तुमच्या मुलाने जर सांगितलं की आज मी माझ्या आयुष्यात फेल आहे फक्त एकाच गोष्टीमुळे, कारण की माझे सगळे डिसिजन कोणी घेतले, आणि हे मुलं बोलतात मी कुठल्या कॉलेजला जायचं कोणी ठरवलं? बाबांनी। मी कुठली स्ट्रीम घ्यायची कोणी ठरवलं? आईने। नाउ दिस इज द चॅलेंज। सो म्हणून सर्वात आधी आपल्याला या कल्चरवरती काम करायचं। हे कल्चर कुठे मिळतं? आपल्या घरी। आणि यू पीपल आर व्हेरी लकी की ह्या आत्ताच्या, दिस इज अ गुड प्लॅटफॉर्म। आज मी फक्त तुम्हाला मिठाईच्या दुकानामध्ये छोटासा, मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर काय करता तुम्ही? वो टेस्ट दे रहा हूं मैं आपसे। पेरेंटिंग बहुत बड़ा टॉपिक है, आज मैं उसमें से आपको सिर्फ टेस्ट दे रहा हूं। ओके, क्योंकि इट्स अ थिंकिंग प्रोसेस। हर एक्टिविटी के बाद आपको 15 मिनट सोचना होता है, आपको लिखना होता है। आपका बच्चा यूनिक है, इसीलिए मैं एक जनरल प्लान आपको नहीं दे सकता। यू हैव टू मेक इट। क्यों? आपके घर की फाइनेंशियल कंडीशन, आपका कल्चर, आपके घर में कौन कौन है, ये सारी चीजें बहुत मैटर करती है ना। आप में से आपने देखा होगा बहुत से बच्चे बहुत कम एज में गालियां देना शुरू करतात। मी नेहमी एक जोक सांगतो पॅरेंटिंग सेशन मध्ये की एक वडील बसलेले असतात, खूप स्ट्रिक्ट असतात आणि न्यूजपेपर वाचत असतात। त्यांना एकच सवय असते, काही जण ते हरामखोर शब्द वापरायचे, हरामखोर नाही केलं, हरामखोर नाही केलं। आणि त्याचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत काय करत असतो? गेम खेळत असतो। गेम असा असतो की तो बसचा कंडक्टर झालेला असतो आणि बाकी सगळे पॅसेंजर्स असतात, आणि तो बोलत असतो त्याच्या हरामखोरांना पुण्याला यायचं आणि चढून घ्या, त्याच्या हरामखोरांना वाकडला उतरायचं आणि तिकीट काढून घ्या, असं सगळं। आणि न्यूजपेपर वाचत असताना पप्पांच्या कानावरती 2-3 वेळा पडतं, पडतोय काय गाडव। न्यूजपेपर खाली ठेवतात, त्याला उचलतात, आणि पप्पा लोकांचा शॉर्टकट असतो आतमध्ये घेऊन कार्यक्रम है ना। तेवढा त्यांना राग, बॉसचा राग, कामाचा राग, टार्गेट अचीव झाल्याचा राग, तो सगळा निघतो।
आणि परत येऊन ते न्यूजपेपर वाचायला बसतात. मुलगा थोडा रडतो, परत बाहेर येतो, परत मित्रांना गोळा करतो आणि परत डायलॉग बोलतो. आताच एका हरामखोरामुळे आपली बस थांबली होती, तर त्याच्या हरामखोरांना बस आहे. नाउ ही डोंट नो इवन द मीनिंग ऑफ दॅट वर्ड. इवन द मीनिंग ऑफ दॅट वर्ड. मग कुठून आला तो वर्ड? इज द फर्स्ट रोल मॉडेल ऑफ युअर चाइल्ड. तुमची मुलं तुमची ऍक्टिंग करतात तुम्हाला माहिती आहे? तुमची मुलं तुमची ऍक्टिंग करतात माहिती आहे? म्हणजे तुम्ही कसं जेवता, तुम्ही कसं वागता, ते ऑटोमॅटिकली करतात. मग पहिला नियम, आता पॅरेंटिंगचा पहिला नियम सांगतो, व्यवस्थित ऐका. रेकॉर्डिंग करतात मॅडम, त्यांच्याकडून नंतर शेअर करून घ्या. जेवढं ऐका तेवढं चांगलं आहे. आणि मी स्वतःहून सांगतो रेकॉर्डिंग करा. तर पहिली गोष्ट, तुमचं मूल तुमचं ऐकत नाहीये हा प्रॉब्लेम नाहीये. हा अजिबात प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तुमचं मूल कंटिन्युअसली तुम्हाला ऑब्झर्व करतं. बरेचसे पालक सहज बोलून जातात की अरे बाळा जरा गोल्ड प्लेट घेऊन ये, आणि घेऊ नको कधी. नाउ जस्ट इमॅजिन अ ग्रोइंग चाइल्ड, आणि तुम्ही त्याला क्युरियसली सांगताय, एकदम मनापासून सांगताय की हे घेऊन ये, आणि कधी ट्राय करायचं. त्याच्या माइंड मध्ये तुम्ही काय टाकताय? एवढं काय आहे, एवढं काय स्पेशल आहे? ते पप्पांना नेहमी लागतं आणि मला काय सांगतात, ट्राय करणार ना. त्याने जरी त्या वेळी ट्राय नाही केलं तरी एखाद्या वाया गेलेल्या मित्राला जर ते घेताना बघितलं, त्याचा कॉन्फिडन्स नाही वाढणार का? बरोबर. मग आपण एक ऍक्टिव्हिटी करूया. आता तुमच्याकडे पेन आणि वगैरे नाहीये, पण मी ऍक्टिव्हिटीज वरती जास्त बिलीव्ह करतो. तर ऍक्टिव्हिटी एकदम सिंपल आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट प्लॅनची पहिली स्टेप आहे की तुम्ही सगळ्यांनी आता जर विचार केला, व्हॉट एव्हर युअर चाइल्ड, एज ऑफ द चाइल्ड, काही वय असेल तुमच्या मुलाचं, तर अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या मुलामध्ये बघायला आवडतात ऍट दिस एज. एक्झाम्पल, त्याने स्वतःच्या गोष्टी स्वतःच्या जागेवरती ठेवाव्या, त्याने नेहमी खरं बोलावं, त्याने जे काही घडले ते माझ्याबरोबर शेअर करावं, सो मेनी थिंग्स. त्याने वेळेचं नियोजन करावं, स्वतःचा अभ्यास स्वतः करावं, मोठ्यांचा आदर करावा. These are the expectations, yes or no? लिस्ट बनवायची घरी जाऊन, आणि एका वेळेला 5च गोष्टी करा. हवरेपणा करायचा नाही. ती लहानपणी आपल्याला गोष्टी सांगितलेल्या माहितीये ना, की त्याला एक वरदान मिळतो, मग त्या झोलीमध्ये जे काही टाकशील ते सोन्याचं होईल, आणि तो टाकत जातो, झोली घालून फाटते आणि सगळं. तसं करू नका. ऍट अ टाइम 5 थिंग्स फॉर 3 to 6 months ऍज पर द ग्रास्पिंग अँड फॅमिली सपोर्ट. बऱ्याच मदर्स आणि मदर्स येतात माझ्याकडे, हो तुम्ही सगळं सांगते ते मी करते, माझी सासूबाई आहे. म्हणजे तुम्ही अशा गोष्टी माझ्याकडून ऐकाल. म्हटलं एवढ्या कमी वयामध्ये एवढं कसं काय ह्याला माहिती? बिकॉज ऑफ दी सो मेनी काउन्सिलिंग आय डिड इन लास्ट 15 years, 10,000 प्लस, अँड स्टील गोइंग. सो या कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या तुमच्या मुलाचं वय लक्षात घेता तुम्हाला अपेक्षित आहेत, त्या लिहून काढा. ओके. अँड देन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, स्टेप नंबर 2, इथे तुमच्या मुलाचं नाव लिहा आणि इथे तुमचं नाव लिहा. ज्या गोष्टी तुमच्या मुलाकडून तुम्हाला अपेक्षित आहेत त्या तुम्ही इथे लिहिल्या. आता त्याच गोष्टींसमोर कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये स्वतःमध्ये आहेत त्या ठीक करा. तुम्ही नेहमी खरं बोलता का? तुम्ही स्वतःच्या गोष्टी जागेवर ठेवता का? तुम्ही टाइम मॅनेजमेंट करता का? तुम्ही बुक रीडिंग करता का? किती पालकांची इच्छा आहे की तुमच्या मुलाने रोज पुस्तक वाचावं? किती पालक वाचतात? 1%. This is parenting. This is simply parenting. तुम्हाला महात्मा गांधींचं वाक्य आहे, तुम्हाला जो बदल जगामध्ये अपेक्षित आहे तो बदल आधी कोणामध्ये आणा? आता जगाचं सोडून द्या, आपल्या मुलामध्ये जो बदल आपल्याला अपेक्षित आहे. महात्मा गांधींची खूप मोठी फेमस स्टोरी, आय डोंट नो हे खरंच घडलंय की नाही. एक आई आपल्या मुलाला घेऊन येते आणि महात्मा गांधींना बोलते की बापू जरा याला समजावा, याला ना गुळ खाण्याची खूप सवय आहे, त्याला जरा काहीतरी समजावं. बापू म्हणतात की एक काम कर ताई, तू एक 15 दिवसांनी ये. आता 15 दिवसांनी येते, परत बोलते बापू तुम्ही बोलत 15 दिवसांनी, हा ते गुळ खाण्याची सवय, अच्छा अच्छा ठीक आहे. मग बापू त्याच्या जवळ बसतात आणि बोलतात देखो बाळा गुळ खायचं नसतं, पोट खराब होतं वगैरे वगैरे, त्याला सांगतात 2-4 वाक्य सांगतात आणि बोलतात ठीक आहे याला घेऊन जा. ती बाई थोडीशी शॉक होते, म्हणते की बापू जे तुम्ही आता सांगितलं ते रॉकेट सायन्स नव्हतं, हे तर 15 दिवसापूर्वी पण सांगू शकलं असतात ना. तर बापू म्हणतात 15 दिवसापूर्वी मला सुद्धा गुळ खाण्याची सवय, आणि या 15 दिवसात ती माझी सवय मी स्वतः, नाव आय हॅव अ राईट. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, exactly. The two quality
दो डेफिनेशन आप बच्चों को समझा पाए, दो डेफिनेशन। फर्स्ट, सक्सेस इज अ जर्नी, सक्सेस इज अ जर्नी, एंड सेकंड, द मोस्ट इंपॉर्टेंट, सक्सेस मींस नॉट व्हाट यू गेट, सक्सेस मींस व्हाट यू बिकम। आप क्या पाते हो वो सक्सेस नहीं होता, आप क्या बनते हो वो सक्सेस होता है। इन दो डेफिनेशन ने मेरी लाइफ चेंज की। स्लम में मेरा बचपन गया, एंड नाउ आई एम रोमिंग ऑल ओवर वर्ल्ड, यहाँ वहाँ जाता हूँ, लोग इनवाइट करते हैं, प्रेजेंस लेता हूँ। जब बैक में जाता हूँ ना, तो अगर मैं खुद को पूछता हूँ कि ऐसी कौन सी दो चीजें हैं जिसने मेरी लाइफ चेंज की, तो ये दो सेंटेंस और इसके आगे दिया गया हुआ मुझे सोल्यूशन बाय माय गुरु, ये दो सेंटेंस मुझे उन्होंने बताया, तो आज भी यहाँ पे हैं कि सक्सेस इज अ जर्नी। एक सक्सेस होने के बाद शांत मत बैठो। तेंदुलकर ने कितनी सेंचुरी मारी? 100, लेकिन 99 सेंचुरी होने के बाद 100 सेंचुरी लगाने के लिए उसको 1 साल लगा। तो उसके उस इंटरव्यू में पूछता है रवि राजा, जब वो 100 सेंचुरी लगाता है तो रवि राजा पूछता है कि हाउ वाज योर लास्ट ईयर, तो वो फ्रस्ट्रेटेड होता है, तेंदुलकर बोलता है कि लास्ट ईयर वाज इतना गलत गया मेरे साथ कि लोग ये भूल ही गए थे मैंने 99 सेंचुरी की है, व्हिच इज एब्सोल्युटली वर्ल्ड रिकॉर्ड। तो अगर मैं किसी होटल में भी जाता ना, तो क्लीनिंग वाला मुझे पूछता कि सर वो 100 सेंचुरी कब लगा रहे थे? तो तेंदुलकर बोलता है कि इतना प्रेशर था, इतना प्रेशर था। आई एम टॉकिंग अबाउट दैट कि आपके बच्चे में वो क्वालिटी लाइए, प्रेशर हैंडलिंग सिचुएशन, कैसे हैंडल किए जाते हैं। इमेजिन ना कि एक बंदा क्रिकेट खेलने के लिए जा रहा है, 150 की स्पीड से कोई शोएब अख्तर जैसा बॉलर बॉल डाल रहा है, पूरा ग्राउंड एक ही नाम से चिल्ला रहा है, क्या? सचिन सचिन। उसके ऊपर से पूजा चल रहे हैं, अर्चा चल रहे हैं, करोड़ों लोग वो भी कर रहे हैं कि आज इसकी सेंचुरी लगानी चाहिए। इतना प्रेशर। उसको पूछा जाता है हाउ यू हैंडल दिस, तो बोलता है कि उस समय पे, उस मोमेंट में दुनिया को कट कर देता हूँ और एट अ टाइम सिर्फ एक ही आने वाले बॉल के ऊपर फोकस करता हूँ। That much focus and concentration. तो सेकंड, अगर आपको, स्वामी विवेकानंद जी बोलते हैं, the quality of your life is depend on the quality of your concentration. आप एक चीज पे कितना concentration कर। There is a book called Flow. अगर आप रीडिंग पे बिलीव करते हो तो इस बुक को जरूर पढ़िए। ऐसे आपके बच्चे अभी पढ़ाई में आगे बढ़ने वाले हैं, तो आपको बहुत सारे टिप्स इस बुक से मिलेंगे। फ्लो, FLOW, मैं यहाँ पे लिख के रख रहा हूँ, ठीक है? कुछ बुक्स के नाम मैं यहाँ पे जरूर लिखूंगा, जो आप पढ़िए, तो दैट इज वेरी इंपॉर्टेंट। तो ये क्या दो रास्ते हैं जिसकी आदत अभी से आपके बच्चों को लगानी है, अगर आपको ये डेफिनेशन के ऊपर आगे बढ़ना है। तो पहला जो रास्ता है, मेरे गुरु ने मुझे बताया कि 5 साल के बाद तू कहाँ होगा, ये दो चीजों के ऊपर डिपेंड है। नंबर 1, तुम कौन से बुक्स को पढ़ोगे। दूसरी पहले सवाल आता है, क्या बुक पढ़ रहे हो? मेरे गुरु जब भी मुझे मिलने के लिए बुलाते, महीने में एक बार हम लोग मिलते, तो वो बोलते आइदर पेन ड्राइव और हार्ड डिस्क तो आपको लेना ही है, लेके आना ही है। अभी मेरे पास इतने सारे बुक्स हैं कि अभी मैं 7 जन्म भी लूंगा तभी पढ़ के नहीं होने वाला, लेकिन ही इज टू गाइड मी कि अभी आपकी सिचुएशन के हिसाब से आपको क्या पढ़ना है। So he suggested me everything. पहले iPod सजेस्ट किया, फिर Apple का मोबाइल सजेस्ट किया, and now yesterday I purchased Apple का लैपटॉप for that only, for reading and making videos and so many things. So जैसे भी गाइड करते गए एक स्टेज के ऊपर, तो फर्स्ट उन्होंने मुझे बताया कि आप कौन से बुक्स पढ़ रहे हो, और सेकंड उन्होंने बताया ये सबसे बड़ा फंडा है, यही आपके बच्चों को आपको किसके लिए ट्रेन करना है। उन्होंने बताया कि आप किन लोगों के साथ आपका टाइम स्पेंड करें, और उसके आगे उन्होंने स्टेटमेंट बोला जो आज भी है, 12 साल पहले बताया गया था, इफ यू वांट टू फ्लाई विद ईगल्स डोंट वेस्ट योर टाइम विद डक्स। इफ यू वांट टू फ्लाई विद ईगल्स डोंट वेस्ट योर टाइम विद डक्स। म्हणजे गरुड झेप घ्यायची असेल तर बदकांबरोबर आपला वेळ वाया घालवायचा। आणि दिस इज द कॉमन मॅन टेंडेन्सी। तुम्ही एखाद्या हॉल मध्ये गेलात पिक्चर बघायला किंवा नाटक बघायला किंवा काहीही असेल, पिक्चर बघायला नाही, पिक्चरची तिकीट फिक्स असते, तुम्ही एखाद्या प्रोग्रामला गेलात तर तुम्ही हॉल मध्ये एंटर केल्यानंतर भरपूर जागा आहे, लोक अशी वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत, तुम्ही कोणाच्या बाजूला बसाल? आप किसके बाजू में जाके बैठते हो? हाँ, या जो आपके लेवल का। जस्ट इमेजिन कि आप एकदम नॉर्मल ड्रेस में हो और वहां पे एक ब्लेजर पहन के बहुत इंटेलेक्चुअल पीपल डिस्कशन करते हुए दिख रहे हो, क्या आप वहां पे जाके बैठोगे? दिस इज द बिगेस्ट चैलेंज। आप उन लोगों के साथ रहते हो जो आपके लेवल का है या फिर जो आपके
और यहाँ पे कंसेप्ट चालू होता है पुल अप एंड पुल डाउन का। जो आपसे ऊपर है एंड स्ट्रांग है वो हमेशा आपको क्या करेंगे, पुल अप करेंगे, पुल अप करेंगे। और अगर आप ऐसे लोगों के साथ रहते हो जो आपसे नीचे हैं तो आपको क्या करेंगे, पुल डाउन। ये पहले आपको आदत लगानी, ये भी वही चीज है, ये भी वही चीज है। रीडिंग स्टार्ट करो एंड स्पेंड क्वालिटी टाइम। अगर आप मोबाइल पे बिलीव करते हो, यूट्यूब पे बिलीव करते हो, तो वो वीडियोस देखना शुरू करो सक्सेसफुल लोगों के। मगाशी सरांनी उल्लेख केला की जिजामाता होत्या म्हणून शिवाजी घडले, दॅट इज अ ट्रूथ। पण आणखीन एक गोष्ट होती, तुम्हाला माहिती आहे आणखीन एक गोष्ट होती, जिजामाताने शिवाजींना ज्या स्किल्स दिल्या त्या का दिल्या माहिती आहे, टू अचीव अ क्लियर बिग पर्पज, टू अचीव अ क्लियर बिग पर्पज। ते पर्पज नसतं तर शिवाजी महाराजांनी ज्या काही कूटनीती शिकल्या, ज्या काही तलवारबाजी शिकली, त्या कशासाठी वापरल्या असत्या? आज आपण कशासाठी वापरतोय? आपलं 2 वेळाचं जेवण आणि मुलाचं शिक्षण एवढ्यासाठीच की नाही? पण मराठीमध्ये एक म्हण आहे, शिवाजी जन्माला यावा पण कुठे? मी जेव्हा या फील्ड मध्ये आलो त्यावेळेला पहिलं आधी माझं पर्पज क्लिअर केलं। माझ्या इंट्रोडक्शन मध्ये पण बऱ्याच वेळेला असतं पर्पज क्लिअर आहे। मी जिवंत असेपर्यंत 10 लाख मुलांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट करणार, एवढ्या लेवलला की त्या 10 लाख पैकी 10,000 मुलांच्या वरती, त्यांच्या टॉपिक वरती त्यांनी जे काही कार्य केलं त्याच्यावरती त्यांची बायोग्राफी लिहिली जाईल आणि त्या बायोग्राफीच्या पुस्तकावरती कुठल्या तरी एका पेज वरती, एका ओळीवरती माझं नाव असेल। ऍट दॅट टाइम आय फील की आय एम सक्सेसफुल। सो स्टार्ट गिव्हिंग। म्हणून बघा आपल्याला लहानपणी ज्या गोष्टी सांगितल्या जायच्या त्या गोष्टींमध्ये मेटाफर असायचे। कधी ससा कासवाची असेल, ती वाघाची असेल, ती आणखी कुठली असेल। आज आपल्याकडे वेळ नाहीये। माझी मुलगी, मी जॉईंट फॅमिली सिस्टीम मुद्दामून जाणून बुजून फोर्सफुली तयार केली परत। माझी आई माझ्याबरोबर राहते, माझा मोठा भाऊ माझ्याबरोबर राहतो, बहिणी माझ्यासोबतच राहतात। मला माहिती होतं मी उन्हाळ काय माणूस आहे, मी एका ठिकाणी थांबणार नाही। मी ठरवलंय माझ्या मुलीचं वय 5 झालं की ती माझ्याबरोबर फिरणार, तोपर्यंत तिला आई आणि या बाकीच्या गोष्टींची गरज आहे। 1 इयर झालं, 4 वर्ष झाले। पण ज्या सवयी लावल्यात की रात्री गोष्ट ऐकल्याशिवाय आणि गोष्ट सांगितल्याशिवाय, परत रिपीट करतो, ती गोष्ट ऐकल्याशिवाय आणि गोष्ट सांगितल्याशिवाय झोपत नाही, ही सवय लावली। आणि फक्त गोष्टी ऐकायच्या नाही, स्वतःच्या गोष्टी क्रिएट पण करायच्या। इट विल इम्प्रूव्ह युअर क्रिएटिव्हिटी। सो नाउ द फायनल पार्ट, लेस 10 and 15 मिनिट्स मध्ये मी तुम्हाला ब्रेन आणि ह्या मुलांसाठी तुम्हाला आता कुठल्या ऍक्शन्स घ्यायच्या ते सांगतो, बिकॉज वी हॅव व्हेरी लेस टाइम। 1 ओके, चालेल ना? अरे चालेल की नाही? 10 मिनिट्स तुमची एनर्जी डाऊन झाली तर मग संपलं। सो लेट अस अंडरस्टँड दिस क्वेश्चन। आपल्या मुलाला ह्या कन्सेप्टला मी म्हणतो केवायसी। केवायसी हा वर्ड ऐकलाय कुठे? बँकेत ना, नो युअर कस्टमर, राईट? त्याला थोडंसं बदला। येस, व्हेरी गुड, दिस इज माय कन्सेप्ट, केवायसी, नो युअर चाइल्ड फर्स्ट। नो युअर चाइल्ड फर्स्ट अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट। कारण की तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर कशाला जाता? हाय बाय करायला जात नाही कोणी, आजारी झाल्यावरती जाता ना। डॉक्टर काय करतो? पण डॉक्टर आहे का? डॉक्टर काय करतो? ही टू आस्क यू क्वेश्चन्स। काय होतंय? कधीपासून होतंय? घरी मच्छर आहेत का? आजूबाजूला साथ आहे का? असं काहीतरी विचारतो। झोप लागते का? कधी ताप भरतो? आणि मग त्या क्वेश्चन्सच्या आन्सर्सचं जर समाधान नाही झालं, तर अजूनही क्लिअर नाही झालं, तर तो काय करायला सांगतो? ब्लड टेस्ट करायला सांगतो। आता ब्लड टेस्ट करायला तुम्ही ते फणफणता ताप घेऊन शिव्या घालत डॉक्टरला काय औषध दिली नाही, तुम्ही जाता, मग स्वतःचं रक्त देता आणि मग परत 24 तासांनी रिपोर्ट घेऊन येता। हल्ली लवकर मिळतात आणि मग डॉक्टर किती वेळ रिपोर्ट बघतो? 1 सेकंड। तुम्हाला आणखीन राग येतो पुढच्या गोष्टीसाठी, खर्च तर झाला, एवढा त्रास सहन करायला लागला आणि एका सेकंदात तो काय म्हणतो? अच्छा अच्छा टायफॉइड आहे, काय हरकत नाही, एक काम कर, पुढचे 4 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ हे घे, बरोबर? आता पुढचा पेशंट आला तुमच्या नंतरचा, किंवा तुमच्या घरातलाच एखादा पेशंट आला, तर तो असं करतो का? अच्छा तुझ्या मम्मीला पण हे झालं होतं, तुला पण हेच झालं असेल, सकाळ दुपार संध्याकाळ घे, असं सांगतो तो परत काय करतो? तीच प्रोसेस करतो। म्हणजे एक डॉक्टर सुद्धा एखादा आजार आधी काय करतो? आयडेंटिफाय करतो आणि मग आपण तर आपल्या मुलाबद्दल बोलतोय ना, त्याला समजून घेणं गरजेचं आहे की नाहीये? इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। मग काय समजून घ्याल आपल्या मुलाबद्दल? तर सर्वात आधी तो लेफ्ट ब्रेन डॉमिनंट आहे की राईट ब्रेन डॉमिनंट? दुसरं, त्याची पर्सनॅलिटी काय आहे? आणि लास्ट, त्याचे कुठले इंटेलिजन्स स्ट्रॉंग आहेत आणि कुठले इंटेलिजन्स वरती आपल्याला काम करावं लागणार आहे?
तीनच गोष्टी 10 मिनिटात एक्सप्लेन करेन, देन विल कंटिन्यू. ओके. How will you identify that your child is a left brain dominant or a right brain dominant? जर तुमच्या मुलाला नंबर्स, कॅल्क्युलेशन्स, रिझनिंग, बरोबर, त्याचा कॉन्फिडन्स खूप हाय आहे, कुठलीही गोष्ट एकदम धडाकेबाज करतो, मी करेन, मला माहिती आहे कसं करायचं, इंडिपेंडेंटली करतो. जर त्याचा फाईन मोटर स्किल खूप चांगला आहे, म्हणजे ही इज ग्रास्पिंग द थिंग्स. फाईन मोटर स्किल मीन्स दिस पर्टिक्युलर पोर्शन जे सर्जन होण्यासाठी लागतं. सर्जन होण्यासाठी सर्जन फार रेअरली मिळतात का, मायन्यूट ऑपरेशन करायचे असतात, त्याच्यासाठी कंट्रोल आणि फाईन मोटर स्किल, तो पार्ट चांगला आहे. तर तो नॅचरलिस्टिक आहे, म्हणजे त्याला पाळीव प्राणी आवडतात, नेचर आवडतं, समुद्रकिनारी जायला आवडतं, गार्डन मध्ये जायला आवडतं, ह्या कुठल्याही क्वालिटी असतील आणि कुठलीही गोष्ट करण्याआधी जर तो विचारतोय क्यू करू, का करू, असं जर तो विचारतोय, इट मीन्स युअर चाइल्ड इज फ्रॉम विच ब्रेन, लेफ्ट ब्रेन. लेफ्ट मीन्स लॉजिक, लेफ्ट मीन्स लॉजिक. पण त्याच्यामध्ये 5 इंटेलिजन्स आहेत, हे मी तुम्हाला आता सांगितले. फर्स्ट इंटेलिजन्स इज इंट्रापर्सनल इंटेलिजन्स, सेकंड इंटेलिजन्स इज लॉजिकल इंटेलिजन्स, थर्ड इंटेलिजन्स इज फाइन मोटर स्किल, फोर्थ इंटेलिजन्स इज लिंग्विस्टिक एंड फिफ्थ इंटेलिजन्स इज अ नॅचरलिस्टिक. ठीक है. नाउ इफ योर चाइल्ड इज अ लेफ्ट ब्रेन डॉमिनेंट, तो स्कूल मध्ये कसा परफॉर्म करेल हे आधीच सांगतोय तुम्हाला मी ज्योतिष नाहीये. लेट अस अंडरस्टँड. तुमच्या मुलाचं मॅथ्स खूप कच्चा आहे, तुम्ही ज्योतिषाकडे जाल, पण ज्योतिष आहे, थोडा बहुत स्टडी केलाय, माझा मित्र आहे वगैरे, ओके. तर कधी कधी हेल्प घ्यावी लागते. काही वेळेला काउन्सिलिंग एकदा एवढ्या एक्स्ट्रीम केसेसला जाते, कधी कधी मला वेगवेगळ्या शास्त्रांचा उपयोग करावा लागतो, घ्यावा लागतो. सो तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये जा, तुम्हाला ह्या 4 कॅटेगरी मधले स्टुडंट मिळतील. बघा व्यवस्थित आहे का. Either a child is good in maths and science and weak in theory subject. तुम्ही स्वतःला पण आणा तुमच्या स्कूल लाईफ मध्ये. आयदर तुमचा मॅथ्स आणि सायन्स एक्सेलेंट आहे आणि लँग्वेज किंवा लिंग्विस्टिक सब्जेक्ट जेवढे पण आहेत थिअरी त्यामध्ये तुम्ही वीक आहात. याच्या अपोजिट होऊ शकतं. मॅथ्स आणि सायन्स म्हटलं की घाम सुटतो, ओके, पण थिअरी मध्ये एक्सेलेंट, मी या कॅटेगरी मध्ये होतो स्कूल लाईफ मध्ये, ओके. थर्ड कॅटेगरी ज्यांचे आपण नेहमी आपल्या मुलांना एक्झाम्पल देतो, एकदम ब्रिलियंट, टीचरचे पण आवडते असतात, काय मॅथ्स आणि सायन्स मध्ये पण एक्सेलेंट आणि थिअरी मध्ये पण एक्सेलेंट. आणि चौथी एक कॅटेगरी असते है ना. नाव तुमचे कोणी होतं ह्या कॅटेगरी मधलं कारण अरे मुलांसमोर लाज वाटत. याच्यावर एक किस्सा आठवला. मी एक काउन्सिलिंग करत होतो, 10वीच्या मुलाची होती आणि त्याला प्रेशर झालं होतं भरपूर की वडील म्हणतात की 95 तर आलेच पाहिजे. का मी एमटीला महेश ट्युटोरियलला 1.5 लाख रुपये मी टॉपच्या स्कूल मध्ये पाठवले सगळं. आणि आई वडील आले मुलाला घेऊन, फर्स्टच काउन्सिलिंग होती आणि त्यांना विचारलं बाळा काय प्रॉब्लेम आहे, तर त्याने सांगितलं. मग आई वडिलांना विचारलं काय प्रॉब्लेम आहे, परत बाळाला विचारलं बाळा ठीक आहे ना, अपेक्षा करते तू तुझं 100% दे ना. मी म्हटलं सर सगळं ठीक आहे. तुम्हाला काय बोलतो सर सगळं ठीक आहे, पण मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. म्हटलं काय, हे बघा माझ्या पप्पांचा रिझल्ट आहे ना, 45% होते. वाय इज एक्सपेक्टिंग मी फ्रॉम 95%. ठीक आहे. आता हे रिअली घडलं माझ्या बरोबर, हा जोक पण नाहीये, रिअली आहे, ओके. सो ट्राय टू अंडरस्टँड. तुमचं मूल जर लिंग्विस्टिक सब्जेक्ट मध्ये वीक आहे, याचा अर्थ त्याचा हा जो इंटेलिजन्स आहे तो वीक आहे बाय बर्थ. बाय बर्थ. हे केव्हा होतं, 9 महिने. आठवत आहे प्रेग्नेन्सी. हु इज रिस्पॉन्सिबल, मॅन्युफॅक्चरर. हु इज मॅन्युफॅक्चरर, यू. तुम्ही त्या 9 महिन्यामध्ये काय खाल्लं पिल्लं, काय बघितलं, कसे विचार केले, काय वाचलं, संस्कार गर्भसंस्कार करायचे बघा आपल्या आज्या आपल्या आईवरती, है ना. हे खाल्लं पाहिजे, याची धुरी घेतली पाहिजे, हे करायला पाहिजे वगैरे, एवढं चाललं पाहिजे, ते सगळ्या गोष्टी आहेत ह्या इंटेलिजन्स वरती इफेक्ट करतात. मग तुमच्या मुलाचं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स वीक आहे, यू आर रिस्पॉन्सिबल, नॉट युअर चाइल्ड, बट इट कॅन बी डेव्हलप्ड इन 6 months ओनली. ठीक आहे. सो दुसरी कॅटेगरीज आहे, त्याला मॅथ्स आणि सायन्स खूप डिफिकल्ट जाते, कळतच नाहीये, देन युअर चाइल्ड्स लॉजिकल इंटेलिजन्स इज वीक. ह्या 2 इंटेलिजन्सना एकत्रित म्हणतात आयक्यू. ऐकलंय वर्ड आयक्यू टेस्ट. फार कमी लोक सांगतात की आयक्यू म्हणजे काय. आता समजून घ्या आयक्यू म्हणजे काय. द कॉम्बिनेशन ऑफ लॉजिकल अँड लिंग्विस्टिक इंटेलिजन्स इज आयक्यू अँड दॅट्स व्हाय इट्स बुलशिट. का टू सिलेक्ट करियर ऑन इट. डॉक्टर हावर्ड गार्डनर 1984 बुक लॉन्च केलं त्यांनी, फ्रेम्स ऑफ माइंड. त्यात ते लिहितात
की IQ is not enough to judge a child because there are so many things beyond the IQ. आणि मग मी सांगतो माझ्याकडून सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, A.R. रहमान, बिल गेट्स, हेनरी फोर्ड, धीरूभाई अंबानी हे सगळे सक्सेसफुल लोक आहेत. सॉरी, हे सगळे सक्सेसफुल लोक आहेत. येस ऑर नो? आणखी एक कॉमन गोष्ट आहे यांच्यामध्ये, यू ऑल आर स्कूल ड्रॉपआउट्स. सो सिंपल, उद्या तुमच्या मुलाला शाळेतून काढा असं म्हणत नाहीये. थिअरी काय आहे? आपल्याला जी लहानपणापासून सांगितली, शाळेत जा, चांगले टक्के, चांगलं कॉलेज, ही थिअरी काही लोकांना लागू होते. सगळ्यांसाठी रूल्स देवाने वरतून गिफ्ट घेऊन पाठवले आपल्याला. माहिती जगामध्ये 5% लोक यशस्वी आहेत, त्यांच्याकडे 95% संपत्ती आहे आणि उरलेल्या 95% लोक भांडतायत उरलेल्या 5% साठी. द रिझन बिहाइंड इट, त्या 5% लोकांनी त्यांना दिलेलं गिफ्ट ओपन केलं. तेंडुलकरला खरंच वाटलं होतं का क्रिकेट खेळता खेळता तो जगातला श्रीमंत माणसापैकी एक माणूस वाटलं होतं? आपण आपल्या मुलाला अभ्यास करतो, गणिताचा पेपर होता, तो मॅथ्स इंग्लिश मध्ये फेल झाला 10th स्टँडर्डला. आपण असं तर काय केलं असतं? जिजामाता आजही जन्माला येत आहेत, हे जे 5% यशस्वी आहेत ना, त्यांच्या आया किंवा वडील जिजामाता प्रमाणेच वागतात. तो तेंडुलकर इंग्लिश मध्ये 10वीला फेल झाला, तुमच्या घरी जन्माला आला असं तुम्ही काय केलं असतं? टॉर्चर दिला, क्रिकेट बॅटला हात लावला तर तगडा करून दिलं. दिस इज व्हॉट हॅपन. सो अंडरस्टँड, जर तुमच्या मुलाचा लेफ्ट ब्रेन स्ट्रॉंग आहे आणि त्यातही लॉजिकल आणि लिंग्विस्टिक मध्ये तो एक्सेलेंट आहे, देन ही इज गोइंग टू परफॉर्म गुड इन एज्युकेशन, फॉर्मल एज्युकेशन. पण राईट ब्रेन डॉमिनंट आहे, तुमचा मुलगा सोसायटीमध्ये तुमच्या मुलाला कोणीही ओळखत नाही असा प्रकारच नाहीये. म्हणजे तुमच्या मुलाच्या नावावरूनच तुम्हाला ओळखलं जातं, बंटीची मम्मी ना, असा किती मदरच्या बाबतीत होते. देन युअर चाइल्ड इज फ्रॉम द राईट ब्रेन. इंटरपर्सनल कंपोज घेतली नवीन, शाळेत गेला फक्त बॉक्सच परत आणला, विचारलं कुठे आता साहित्य, अगं त्या आजीकडे ना पेन्सिल नव्हती, त्याच्याकडे ना स्केल नव्हती, फुल दुनिया झाली, परीक्षा यायची आहे, पुस्तकं सगळी मित्रांकडे. इंटरपर्सनल रिलेशनशिप जोडण्यामध्ये एक्सेलेंट, नातेसंबंध जोडण्यामध्ये एक्सेलेंट, कोणालाही हेल्प करतात, इमोशनल असतात. ऍट द सेम टाइम इमॅजिनेशन, हे मुलं जेव्हा खोटं बोलतात त्यावेळेला असं वाटतं खरंच बोलतात की काय. मी माहितीये निघालो स्कूल मधून आणि तुम्हाला माहितीये खोटंच बोलतोय, पण हळूहळू स्टोरी पुढे जाते आणि तुम्ही विचार करायला लागतं खरं की काय. दिस इज हॅपनिंग विथ यू, युअर चाइल्ड्स इमॅजिनेशन इज व्हेरी हाय. ओके, देन क्रॉस मोटर स्किल, दिवसभर खेळतोय, दिवसभर धावतोय, इकडे हे खेस ते खेस, इकडून उड्या मार, तुम्ही वाट बघताय कधी थकेल. हा काय थकर. क्रॉस मोटर स्किल इज व्हेरी हाय. म्युझिकल, समोर काय भेटलं बोलताना मम्मी मम्मी काय झालं माहिती, मम्मी बोलते लवकर बोल रे, जेवण बनवायचं. रिदमिक इंटेलिजन्स इज व्हेरी हाय. सो म्युझिकल इंटेलिजन्स. अँड लास्ट इज अ व्हिज्युअल स्पेशल. कुठेही गेला, एकदा गेला ना तर पत्ता लक्षात ठेवतो. मम्मी इथे आलो ना आपण त्या दिवशी, याच्याकडे घेतलं ना, आर्किटेक्ट बनायचं आहे, एरोनॉटिकल इंजिनियर बनायचं आहे, किंवा तुम्हाला पायलट बनायचं आहे, सिव्हिल इंजिनियर बनायचं आहे. दिस इंटेलिजन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्युझिकल इंटेलिजन्स, ऑल म्युझिकल स्टार्स, A.R. रहमान, एज्युकेशन 9 फेल, सर्वात जास्त ऑस्कर आहेत त्याच्याकडे. सचिन तेंडुलकर, ऑल क्रिएटिव्ह पर्सन्स, स्टोरी मेकर्स, स्टोरी रायटर्स, एव्हरीथिंग, अँड all social workers. This is called the right brain dominant child. Unfortunately, यांच्याकडे IQ नसतो. IQ नसतो आणि आपण काय करतो, मारून मारून मॅथ्स कर, बाकी सगळं ड्रॉइंग नाही नको, मॅथ्स करतो. मॅथ्सला वाचता आहे, ड्रॉइंगला नाहीये. दिस इज व्हॉट हॅपनिंग. ओके, द फर्स्ट सेकंड कन्सेप्ट, म्हणजे तुम्हाला लेफ्ट आणि राईट आणि हा कन्सेप्ट मी एकाच वेळेला सांगितलं, वेळ कमी आहे म्हणून. तो आयडेंटिफाय, बाळाला व्यवस्थित बघा, ऑब्झर्व करा, कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये इंटरेस्ट घेतोय, कसा बिहेव करतोय, आणि आता जो कन्सेप्ट सांगतोय त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही तुमच्या मुलाबरोबर कम्युनिकेशन कसं करा. There are 4 types of personality in the world, आणि तुम्ही सुद्धा या 4 पैकी एक आहात, हे लक्षात घ्या. फर्स्ट चाइल्ड पर्सन इज अ डॉमिनंट पर्सन. डॉमिनंट म्हणजे प्रचंड जिद्दी. रस्त्यातून चालताय, खेळणं दिसलं, मम्मी तुम्ही काय बोलता, मम्मी काय बोलता, आता नको नंतर, का नंतर, आताच पाहिजे, पॉकेट नाही आणलं, तुझा प्रॉब्लेम आहे. पप्पा तर बघतच नाही, पप्पा पुढे चालत असेल का माहिती आता कार्यक्रम होणार आहे. ओके, आणि स्टार्टेड रस्त्यावरती लोळायला सुरुवात. घे कार, तू कशाला आलाय जन्माला, दिस हॅपन विथ मी, दॅट्स व्हाय आय कॅन अंडरस्टँड दिस बेटर. म्हणजे हे मी करायचो लहानपणी, आणि माझी आई आहे ना माझ्या भावाबद्दल एवढी तारीफ करायची,
आणि मला एवढ्या शिव्या घालायची सगळ्यांसमोर की काय विचारू नका. ओके, सो डॉमिनंट मीन्स दे हॅव द क्लिअर गोल अँड लेस इमोशन्स. इमोशन्स बघितलं असं दे हॅव क्लिअर गोल अँड लेस इमोशन्स. इमोशन लेस असतात किंवा इमोशन्सना सेकंड प्रायोरिटी देतात, रिलेशनशिपला सेकंड प्रायोरिटी देतात. दे वॉन्ट टू अचीव एव्हरीथिंग इन द लाईफ. दे वॉन्ट टू बिकम अ विनर. दे हॅव द बॉर्न लीडरशिप. लोकांकडून काम करून घेण्याची प्रचंड क्षमता त्यांच्यामध्ये असते, क्लॅरिटी असते, प्लॅनिंग असते, रिस्क टेकिंग ॲबिलिटी जबरदस्त असते. फक्त वीकनेस काय असतो, रिलेशनशिप मध्ये वीक असतो. रिलेशनशिप मध्ये वीक असतो. अंडरस्टँड द सेकंड, इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटी. ऑल ऍक्टर अँड ऍक्ट्रेस जे एकटे राहायला घाबरतात, त्यांना नेहमी लोकांच्या मध्ये राहायचं असतं. लोकांनी माझी तारीफ करायला पाहिजे, माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, माझ्यासाठी चांगलं बोललं पाहिजे. इन्फ्लुएन्शियल कॅटेगरी ह्यांचा ऍडव्हान्टेज असतं की हात लावतील ते सोनं करतील. म्हणजे काहीही शिकू शकतात. फक्त एक दोन ड्रॉबॅक असतात. एक, ह्यांना पुश करावं लागतं. तू करू शकतो. ज्या दिवशी ह्यांचं मोटिवेशन फॅक्टर निघालं हे कोलमडतं. त्यामुळे तुम्ही ऑब्झर्व करा, सगळे टॉपचे ऍक्टर आणि ऍक्ट्रेस यांचा एक ट्रेनर असतो. जसं इरफान खान म्हणून एक ट्रेनर आहे जो सगळ्या टॉपच्या ऍक्टर मधला मेजर, जे सलमान खान, आमिर खान यांना नेहमी मोटिवेशन साठी किंवा त्यांच्या प्लॅनिंग साठी काम करत असतो. दे वॉन्ट इट. अँड सेकंड, दे आर वीक इन टाइम मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग, बट व्हेरी हेल्पफुल इन नेचर. लोकांकडे राहायला, पिकनिकला तुमचा ग्रुप जातो बघा, तुमच्या कॉलेजच्या फ्रेंड्सचा पिकनिकचा ग्रुप मध्ये, तो माणूस नाही आला की पिकनिकला मजा येत नाही, तो माणूस इन्फ्लुएन्शियल कॅटेगरी. म्हणजे रात्री 12 वाजता 2 वाजता उठवला आणि त्यांच्या आवडत्या टॉपिक बद्दल बोलायला सांगितलं ना, असं बोलतील तसे आत्ताच उठले. खूप एनर्जेटिक असतात, खूप टॉकेटिव्ह असतात, इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटी. थर्ड पर्सनॅलिटी, हे सगळे सोशल वर्कर, स्टेडी पर्सनॅलिटी. घरातून एक कामासाठी निघाले, आता मदर्स आहेत ना, मदर्स लगेच आपल्या कनेक्ट करतील ह्या एक्झाम्पल. तुमचे जे मिस्टर आहे त्यांना तुम्ही एक गोष्ट आणायला मार्केटमध्ये पाठवलं. सिंपल होतं, इथून अगदी समोरचा रस्ता क्रॉस करून दुकानातून एखादी गोष्ट आणायला पाठवलं. अर्धा तास झाले आलं नाही, 1 तास झाला आलं नाही, 1.5 तास झाला आलं नाही, आणि नंतर तुम्हाला फोन केल्यावरती कळतं कुठल्या तरी मित्राचा प्रॉब्लेम झाला आणि तिकडे निघून गेले. यांचे खांदे नेहमी प्रॉब्लेम, इतरांच्या प्रॉब्लेम साठी रेडी असतात. सो एव्हरीवन हेल्प टू एव्हरीवन. प्रत्येकाला मदत करायची, फायनान्शियल मदत, ऐकून घेण्याची मदत, इमोशनल मदत. सोशल वर्कर, ऑल सोशल वर्कर आहात. त्याच्यामुळे रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग असते. यांचा बिगेस्ट चॅलेंज असतं गोल सेटिंग. स्वतःच गोल सेट करता येत नाही, स्वतःचा प्लॅन करून त्याच्यावरती ऍक्शन्स घेता येत नाही. अशा मुलांना आपण म्हणतो आधी स्वतःचं बघ रे, नंतर मदत कर बाळा. दे आर टोटली अपोजिट टू दिस. हे गोलला प्रायोरिटी देतात, हे रिलेशनशिपला प्रायोरिटी देतात. ओके, अँड लास्ट, तुमच्या घरी जर हा असेल, म्हणजे ही पर्सनॅलिटी असेल, बॉस तुम्हाला भरपूर स्वतःवरती काम करावं. दिस इज कॉल्ड एज अ कंप्लायंट पर्सनॅलिटी. आऊल, डिटेलिंग लागतं यांना. तुम्ही जर ह्यांना सांगितलं सुबह जल्दी उठ के पढ़ाई करो असं बोललं, तुम्हाला विचारते का, त्यांनी काय होतं. आता अनफॉर्च्युनेटली यू आल्सो डोंट हॅव द आन्सर. तुम्ही काय बोलता, माझ्या मम्मी पप्पाने मला सांगितलंय. तुमच्या मम्मी पप्पांना माहिती होतं का? नाही ना, मग नाही करा. जर तुम्ही ह्यांना असं सांगितलं जसं मी सांगतो अशा प्रकारे, हे बघ, सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही उठता फर्स्ट 45 मिनिट्स तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट असतं. सबकॉन्शियस माइंड मीन्स 90% माइंड जो तुम्हाला कंट्रोल करत असतो. ह्या 45 मिनिटांमध्ये तुम्ही जे काही वाचता, लिहिता, करता, हे सबकॉन्शियस माइंड मध्ये म्हणजे राईट ब्रेन मध्ये स्टोअर होतं आणि हे परमनंटली तुम्ही लक्षात ठेवता विदाउट एफर्ट्स. अच्छा, उठतो सकाळी. If you fail to provide the reason to this personality, they are not going to take the actions. Are you getting my point? Best example is Amir Khan. वर्षातून किती मूवी येतात आमिर खानचे? डायरेक्टर तोच, प्रोड्युसर तोच, ऍक्टर तोच. सगळं डिटेलिंग मध्ये जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ऍक्शन घेणार. They believe in perfection. These two are left brain dominant, have less emotions. These two are high in emotions. Identify your child. पण त्याच्याही आधी आयडेंटिफाय युअरसेल्फ. व्हाय? जर तुमचा आणि तुमच्या मुलाचा क्रॉस कनेक्शन लागलं तर प्रॉब्लेम व्हायला सुरू होतो. म्हणजे मुलाला कधी प्रश्न विचारला तुला कोण आवडतं, मम्मी पप्पा पैकी, तर मुलं काय म्हणतं मम्मी किंवा पप्पा. का? कनेक्शन लागलं. जर ह्याचं आणि ह्याचं कनेक्शन लागलं म्हणजे मुलगा स्टेडी आहे आणि वडील डॉमिनंट आहे,
तर तो मुलगा आपल्या वडिलांना हिटलर म्हणतो. काय म्हणतो? हिटलर. नेहमी एकच, अभ्यास कर, हे कर, ते कर, असं कर, तसं कर, लाईफ मध्ये हे मोटिवेशन म्हणतो. आलं लक्षात? अँड वाईस वर्सा. सो ह्या चौघांबरोबर सुद्धा एक कम्युनिकेशन पॅटर्न असतो. आय एम रिअली सॉरी की ह्याला ऍक्च्युअली अर्धा पाऊण तास लागेल. सो आज मी एक्सप्लेन नाही करत आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या डिटेलमध्ये आणखी जायच्या. पण आज जेवढं मी तुम्हाला सांगितलं त्यातले जर की पॉइंट्स घेतले तुम्ही, फर्स्ट डेव्हलप द कल्चर ऑफ युअर फॅमिली ऍज पर युअर पर्पज. पुढच्या 6 महिन्यात ते 1 वर्ष तुमच्या मुलामध्ये कोणत्या 5 गोष्टी डेव्हलप करायच्या तुम्हाला, त्याच्यानुसार तुम्ही प्लॅन बनवा. ओके, चाइल्ड डेव्हलपमेंट प्लॅन. की आता ह्या 5 गोष्टी करायच्या तर त्या 5 गोष्टी आपल्या दोघांना म्हणजे हसबंड अँड वाईफ दोघांना आपल्याला आत्मसात करायला लागेल. माझ्या मुलाने पुस्तक वाचतंय तर स्टार्ट रीडिंग. इफ यू वॉन्ट युअर चाइल्ड डू द मेडिटेशन. माझी मुलगी 4 वर्षाची, अगदी 3 मिनिटं बसते, जास्तीत जास्त मेडिटेशनला, पण बसते विथ मी. मी बसतो त्यावर, नंतर त्याच्याचं बघायला चालू. ठीक आहे, दॅट इज ओके. ॲटलीस्ट स्टार्टेड. आर यू गेटिंग? तिला चहा बनवता येतो, ती चपातीचं पीठ मळण्याचा प्रयत्न करते, जेवण वाढायला घेतलं की ताट आणणं, पाणी आणणं, ह्या सगळ्या गोष्टी ती करते. जेवण झाल्यावरती लादी पुसण्याचं सगळं काम ती करते आणि इंटेलेक्च्युअल गोष्टी पण ती करते माझ्याबरोबर. ओके, सो यू डिसाइड तुम्हाला काय हवंय तुमच्या मुलाकडून आणि त्यानुसार चाइल्ड डेव्हलपमेंट प्लॅन तुम्ही बनवा. ओके, सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट, एज्युकेशन सिस्टीम वरती 100% ट्रस्ट ठेवू नका. म्हणजे मी बऱ्याच एज्युकेशनर्सना जेव्हा हे बोलतो त्यावेळेला माझ्यावरती रागवतं, तर मी त्यांना सांगतो या गोष्टी की आपली गुरुकुल सिस्टीम जी होती, या झाडाचा जो आपला ट्री होता ना, हा पूर्ण वेगळा होता बिफोर द ब्रिटिश. आणि तुम्हाला जर हे खरंच जाणून घ्यायचं असेल तुम्ही YouTube वरती जा आणि मॅकोले सर्च करा, मॅकोलेज रिपोर्ट ऑन इंडिया. इंग्रज भारतात येण्याआधी 2 वर्ष हा माणूस इंग्रज अधिकारी भारतात येऊन गेला. त्यांनी 700 पानाचं एक आर्टिकल लिहिलं इंडियावरती बिफोर ब्रिटिश. आणि त्यात त्याची पहिली स्टेटमेंट आहे की भारतावरती राज्य करणं अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. तर त्याचे 3 रिझन दिले. नंबर 1, द कल्चर ऑफ इंडिया. सेकंड, द फॅमिली स्ट्रक्चर ऑफ इंडिया. अँड थर्ड, द एज्युकेशन सिस्टीम ऑफ इंडिया. या 3 गोष्टींमुळे इंडियावरती कोणीही राज्य करू शकत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली या 3च गोष्टी त्यांनी इकडे येऊन ब्रेक केल्या आणि त्याच्यामुळे आपल्याकडे 150 वर्ष राज्य करू शकतो. आणि वी वॉन्ट टू ब्रिंग इट अगेन. दॅट इज द पर्पज ऑफ फॉर ऑर्गनायझेशन. थँक्यू व्हेरी मच अँड सॉरी ऑल्सो की मी थोडासा लेट आलो, त्याच्यामुळे बराचसा वेळ तुमचा वाया गेला. बट आय रिक्वेस्ट टू रोहिल मॅम की कधीतरी तुमच्या सगळ्यांना असं 1-1.5-2 तासासाठी बोलवावं आणि मी येऊन मग तुम्हाला पुढच्या गोष्टी जरा डिटेलिंग ऑन टाइम करून दे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. आणि तुम्ही लेट आलात त्याबद्दल खरं म्हटलं तर तुम्ही सॉरी म्हणू नका, कारण आम्ही जे काही जो वेळ त्या वेळात गेला तेवढा सगळ्या तुम्ही भरून काढलात का. आणि त्यांनी पॅरेंट्स म्हणा किंवा स्टुडंट्स म्हणा यातले बरेचसे ऍडव्हान्टेजेस, ड्रॉबॅक्स वगैरे सगळं सांगितलं. माझ्यासाठी मी एक अँकर म्हणून असणारा ऍडव्हान्टेज सांगतो तुम्हाला. हे असे सगळे जे इम्पॉर्टंट सेशन्स आहेत ना, हे आम्हाला फ्रीमध्ये अटेंड करायला मिळतं आणि हे अगदी वर्थ असतात. आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे. आतापर्यंत बरेचसे इव्हेंट्स वगैरे मी होस्ट केलेत. सेमिनार अटेंड करायचा हे सेकंड चान्स होता. सर पेरेंट्स को एक चीज बताना चाहूंगा, सर ने एकदम करेक्ट कहा कि देखो टीचर्स हो, प्रोफेसर्स हो, नर्सरी हो, जो भी है, मतलब जहाँ पे हम जनरली बच्चों को भेजते हैं, उनके पास यानी टीचर्स के पास आपके बच्चे जितना टाइम रहते हैं उससे कई ज्यादा टाइम वो आपके साथ स्पेंड करते हैं. सो वो टीचर्स को तो फॉलो करते ही है, बट डिपेंड करता है कि आप उनके सामने क्या अपना इमेज रखते हो. वही सर ने पूरे उनके सेमिनार में बताया. और थैंक यू सो मच क्योंकि ये एक्चुअली बहुत वर्क था. साथ ही साथ अभी मैं आप सबको पूछना चाहूंगा, ये आप सबको कैसा लगा? करेक्ट, बहुत अच्छा. एक बार जोरदार तालियां बजाइए. थैंक यू सो मच. It was a pleasure to sit here and everything from you. So it was a pleasure. Thank you so much.